सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश ह्याचे वाचन करीत आहोत. त्याचा भाग 70वा आज पाहूया. पृष्ठ क्रमांक आहे 304. प्रज्ञाचक्षू संत श्री गुलाबराव महाराज. अमरावतीच्या उत्तरेला 23 मैल अंतरावर चांदूर बाजार तालुक्यात माधान हे एक छोटेसे खेडेगाव आहे. हे गाव मोहोडांचे माधान म्हणून ओळखले जाते. माधान येथील गेंदूजी मोहोड व अलोकाबाई यांच्या पोटी शके 1803 आषाढ शुद्ध नवमी दिनांक 6 जुलै 1881 रोजी श्री गुलाबराव महाराजांचा जन्म झाला. अमरावतीच्या दक्षिणेला 13 मैल अंतरावरील लोणी टाकळी या त्यांच्या आजोळी श्री गुलाबरावांचा जन्म झाला. श्री गुलाबराव 5 महिन्यांचे झाल्यावर त्यांना घेऊन अलोकाबाई सासरी माधानला आल्या. तेजस्वी डोळे, तरतरीत नाक, सावळा वर्ण आणि पुष्ट शरीर यष्टी अशी ही बालमूर्ती होती. 8-9 महिन्यांचे असतानाच गुलाबराव महाराजांचे डोळे आले. एका गावठी वैद्याने औषध म्हणून त्यांच्या डोळ्यात चिंचेच्या पाल्याचा रस टाकला. त्यानंतर 3 महिन्यानंतर त्यांचे डोळे उघडेनासे झाले. चुकीच्या पद्धतीने दिलेल्या गावठी इलाजाच्या दुष्परिणामामुळे त्यांचे डोळे कायमचेच गेले. ते आंधळे झाले. गुलाबराव 4 वर्षाचे असताना त्यांना रंगी नावाची बहीण झाली. या बाळणपणात शके 1807 साली अलोकाबाई इहलोक सोडून गेल्या. त्यामुळे महाराज बालपणीच मातृसुखाला पारखे झाले. त्यांच्या आजीने म्हणजे आईच्या आईने लोणी येथे नेऊन प्रेमाने त्यांचे संगोपन केले. महाराजांना आजीचा फार लळा होता. त्या आजीला बाई म्हणत असत. तेथे आपल्या दिव्य चक्षुज्ञानाने त्यांनी अनेक लीला केल्या. आजोळी श्री गुलाबरावांबरोबर त्यांचा सखाराम नावाचा मामा कुटुंबासहित राहत होता. श्री गुलाबरावांची मामी गर्विष्ठ होती आणि ती त्यांना त्रास देत असे व त्यांचा तिरस्कार करीत असे. तिच्या अंथरुणावर ती कोणासही बसू देत नसे. एका रात्री मामीने झोपण्याकरता अंथरूण टाकले असता महाराज मुद्दाम तिच्या अंथरुणावर जाऊन बसले. तेव्हा ती म्हणाली, गुलाबराव येथे बसू नका, जवळच चिमणी आहे, तुमचा हात लागून ती पडेल आणि अंथरूण पेटेल. ते ऐकून त्यांची आजी रागवली आणि तिला म्हणाली, त्याच्या अंगचा मळ तुझ्या अंथरुणाला चिकटेल काय? तुझे अंथरूण झिजते काय? तू बस रे गुल्ल्या. गुलाबराव अंथरुणावरून बसून हात हलवू लागले. इतक्यात हाताचा धक्का लागून दिवा पडला आणि अंथरूण पेटले. इतकेच नव्हे तर मामीचे लुगडेही पेटले. महाराज लगेचच म्हणाले, मी दिवा नाही पाडला, मामीचाच धक्का लागला असेल, मला मारू नको. तिचे अंथरूण जळणार नाही, तेल जळेल पण कपडे जळणार नाहीत. कपडे जळाले तरच मला मार. त्यांचे बोलणे खरेच झाले. मामीचे कपडे जळाले नाहीत व त्यांच्यावर मार खाण्याचा प्रसंगही आला नाही. आग लागूनही कपडे, अंथरूण सर्व काही व्यवस्थितच होते. असा चमत्कार घडला होता. श्री गुलाबराव बालपणी अतिशय खोडकर होते. त्यांच्या खेळण्यात आणि त्यांच्या फिरण्यात स्वच्छंदीपणा होता. अंध असूनही ते धाडसीही होते. ते धावत धावतच बाहेर अंगणात जात. त्यांचे चालणे फिरणे डोळस माणसाप्रमाणे असे. त्यांची भविष्यवाणी अचूक होती. त्यांच्या आजीजवळ पुढे घडणाऱ्या गोष्टी ते आधीच बोलून दाखवत. एकदा एका बाईला जुळे होणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि खरोखरच त्या बाईस जुळे अपत्य झाले. एकदा त्यांच्या घरी एक नातेवाईक आला आणि तो घरच्यांना स्वतःच्या लग्नाविषयी सांगू लागला. तेव्हा खेळता खेळता महाराज सहजपणे बोलले, लग्नाहून येताना तुला सरपट असेल आणि तू मरशील. पुढे तो माणूस लग्न करून घरी परतत असताना सरपट असून मेला. बाजीराव नावाच्या त्यांच्या मामाने पहिली पत्नी वारल्यानंतर दुसरे लग्न केले. ती मामी घरातून चालू लागली की महाराज त्यांच्या आजीला म्हणत, बाई, मामी पहा कशी चालते, हिच्या जोडव्यांचा आवाज बरा नाही, तू ऐक कसा आवाज येतो ते. ही लवकरच विधवा होणार आहे. त्यांच्या सांगण्यानुसार खरोखरच त्यांच्या मामाचे देहावसान झाले आणि मामी विधवा झाली. त्यांची 6 वर्ष आजोळी गेली. या अवधीमध्ये त्यांच्यात असलेली ईश्वरभक्ती, मनाचा सरळपणा, अतिंद्रिय ज्ञान इत्यादी दैवी गुण लोकांना दिसून आले. 1890च्या प्रारंभी त्यांना माधानला नेण्याचे कारण घडले. ते असे, त्यांची काकू मुक्ताबाई आजारी होती. तिला शेवटचे भेटण्याकरता त्यांना माधानला आणले गेले. माधानला
आल्यापासून त्यांच्या अंगातील दैवी गुण अधिकाधिक वाढत गेले. एक दिवस खेळता खेळता महाराज त्यांच्या शेजारी राहणाऱ्या सीताराम भुयार यांच्या घरी गेले. तेथे सीतारामजींची आई मैनाबाई आपल्या लहानग्या नातीला घेऊन बसली होती. ती म्हातारी महाराजांना थट्टेने म्हणाली, एक बुक्का मारून हा नारळ फोडलास तर माझ्या नातीचे लग्न तुझ्याशी लावून देईन. महाराजांनी लगेचच एक बुक्का मारून तो नारळ फोडला आणि म्हणाले, आता पिच्छा पुरवून तुमच्या नातीशी लग्न करीन. पुढे महाराजांचा विवाह याच मुलीशी इसवी सन 1892 शके 1814 फाल्गुन शुद्ध पंचमी या दिवशी झाला. त्यावेळी त्यांचं वय 11 वर्षाचं होते. गृहस्थाश्रम पत्करल्यावरही घरातील मंडळींनी त्यांची उपेक्षाच केली. पण श्री गुलाबराव महाराजांच्या चित्तवृत्तीत कोणताही फरक पडला नाही. एक दिवस महाराज नेहमीप्रमाणे शिवालयात गेले. तेथे त्यांच्या काकांनी पाटीलबुवांनी आपली पूजा आटोपून निघण्याची तयारी केली. परंतु महाराजांनी शंकराच्या पिंडीसमोर जो साष्टांग दंडवत घातला होता तो अजूनही पूर्ण झाला नव्हता. ते बराच वेळ तसेच पडून होते. घरी आल्यावर जेवणापूर्वी त्यांना खिजवण्याच्या हेतूने पाटीलबुवा म्हणाले, गुलाबराव, आज देवाला खूप लांब लचक नमस्कार घातला, तेव्हा तुमच्या देवाला नैवेद्यही भरभक्कम हवा असेल. महाराजही चटकन उत्तर देते झाले, हो तर आज माझ्या देवाला पुरणाची पोळी हवी आहे. दुसऱ्याच क्षणी पाटीलबुवांनी एकाएकी महाराजांना ताडकन लाथ मारली. या घटनेपासून महाराजांमध्ये खूपच फरक पडला. त्यांना त्यांच्या प्राणाहून प्रिय असलेल्या देवाच्या इच्छेचा पाटीलबुवांनी लाथ मारून जणू अवमान केला असेच त्यांना वाटले. या प्रसंगानंतर त्यांना घरी राहणे आवडेनासे झाले. घरातील कुणाशी ते फारसे बोलतही नसत. कधी कुणाच्या ओट्यावर तर कधी झाडाखालीच विषण्ण अंतःकरणाने पडून राहत. कित्येक दिवस ते घराकडे फिरकतही नसत. सतत 2.5 महिने हिंगणबेटाचा केवळ गीर खाऊन त्यांनी दिवस काढले, तर कधी कडुलिंबाचा पाला खाऊन त्यांनी भूक भागवली. इसवी सन 1897 मध्ये महामारीच्या साथीत महाराजांवर नित्यप्रेमाची पाखरण करणाऱ्या सारजाताई तसेच त्यांचे वडीलही वारले. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या घरातील या दोन्ही व्यक्तींच्या मृत्यूने ते प्रेमाला पारखे झाले. अत्यंत उदास मनस्थितीत वयाच्या 15व्या वर्षापासून त्यांनी काव्यरचना सुरू केली. संत ज्ञानेश्वर महाराजांना त्यांनी सद्गुरू मानले होते असे त्यांच्या प्रारंभिक काव्यरचनेवरून स्पष्ट होते. लौकिक अर्थाने अंध आणि अशिक्षित असलेल्या या 15-16 वर्षाच्या बालकाने अर्थपूर्ण गंभीर तत्त्वज्ञानावर काव्य करावे ही आश्चर्याचीच गोष्ट होती. महाराजांनी सापत्न आईच्या द्वेषामुळे काही दिवसासाठी घर सोडणे जरुरीचे आहे असे सर्व भक्तमंडळींना जाणवत होते. त्यांच्या सत्संगाचा लाभ भक्तमंडळींना व्हावा आणि असंख्य जीवांचे कल्याण व्हावे या हेतूनेच की काय त्यांनी घर सोडले. ते आता रामराव मास्तर आणि रंगूबाई यांच्या घरी राहू लागले. काही दिवसांनी ते आपल्या घरी परत आले. महाराजांची पत्नी मनकर्णिका ही त्यावेळी अवघी 12-13 वर्षांची होती. रामचंद्र भाऊंकडून तिला लिहिणे वाचणे शिकवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. महाराजांनी इसवी सन 1898च्या प्रारंभी 8-10 व्यक्तींना मंत्रदीक्षा दिली. ज्यांचे आचरण चांगले असेल त्यांनाच ते मंत्रदीक्षा देत असत आणि प्रतिज्ञापूर्वक 14 नियम पाळावयास सांगत. महाराजांनी पुराणांप्रमाणेच कुराण आणि बायबल यांचाही अभ्यास केला होता. त्यांनी पूर्णा नदीच्या पात्रामध्ये बसून धवती, बस्ती इत्यादी हठयोगाच्या क्रियाही केल्या होत्या. एकांतात तासनतास समाधी लावून ते बसत. त्यांची मानसपूजाही तासनतास चालत असे आणि ती सुरू असताना सर्वत्र बुक्क्याचा मधुर सुगंध दरवळे असे भक्त मंडळी सांगत. इसवी सन 1899 मधील मार्च महिन्यात इंगूबाई, नानाभाऊ आणि सावित्री काकू यांना घरगुती कामासाठी सावरा मंचणपूर येथे जायचे होते. त्यांच्यासोबत महाराजही होते. तेथील काम आटोपून सर्व मंडळी अकोटला संत श्री नरसिंग महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी गेली होती. दर्शन घेऊन महाराज तेथेच उभे होते आणि इतर मंडळी मंदिरात होती. तिथे महाराजांच्या बाजूला एक जटाधारी संन्यासी अव्यवस्थितपणे बसला होता. महाराजांनी त्याच्याजवळ जाऊन त्याचे दोन्ही अंगठे जमिनीवर दाबले आणि ते लगेच बाहेर निघून आले. तो संन्यासी पटकन उठून कौन है म्हणून विचारू लागला. तेव्हा रंगूबाई महाराजांना म्हणाल्या, त्याचे अंगठे का दाबले? तेव्हा महाराज म्हणाले की त्याचा समाधियोग चुकीचा होता. तेव्हा बाई त्यांना म्हणाल्या, त्याला आपण खरा योग का सांगितला नाही? तेव्हा महाराज उत्तरले, तो वाईट मनुष्य आहे.
श्री गुलाबराव महाराजांनी प्रथम श्री गोपालदास महाराजांचा अनुग्रह घेतला. त्यांनी श्री गुलाबरावांना श्री दत्तात्रेयांचा मंत्र दिला, परंतु त्यांना तो रुचला नाही. पुढे 10-12 वर्षांनी शके 1836 चैत्र वद्य सप्तमीच्या दिवशी त्यांनी श्री गोपालदास महाराजांशी अमरावती येथे भेट घेतली. तेव्हा श्री गोपालदासांनी त्यांना कृष्ण मंत्र जपायला सांगितले. श्री गोपालदास जेव्हा माधानला आले होते तेव्हा महाराजांनी त्यांना आनंदाने मंगलस्नान घालून पालखीतून मिरवले आणि त्यांच्यापुढे कीर्तन सादर केले. कीर्तन चालू असताना शेजारच्या एका खळ्याला आग लागली. कडब्याचा गूळ पेटला. त्या कारणाने श्रोत्यांमध्ये गडबड झाली आणि लोक इतस्ततः पळू लागले. तेव्हा महाराज त्यांना म्हणाले, घाबरण्याचे काही कारण नाही. एक गूळ जळेल पण खळे जळणार नाही. आणि तसंच झालं. त्यांच्या शब्दात सामर्थ्य होतं. त्यांना दिव्य दृष्टी होती. ते बाह्य नेत्रांनी जरी अंध दिसत असले तरी एखाद्या डोळस संतालाही लाजवेल असे ज्ञान त्यांच्याजवळ होते. अवर्णनीय अशी प्रज्ञा त्यांच्यात स्थिरावलेली होती. पुस्तकाला नुसता स्पर्श करून ते त्या पुस्तकाचे नाव आणि आतील तत्त्वज्ञान धडाधड सांगत असत. यावरून त्यांचे श्रेष्ठत्व लक्षात आल्याशिवाय राहत नाही. श्री गुलाबराव महाराजांचे लिखित वाङ्मय फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी एकूण 128 ग्रंथ लिहिले आहेत. कुंभारेबुवा नावाचे सोलापूरचे एक ब्राह्मण ग्रस्त अमरावती येथे आले होते. ते स्वतःच शेगावच्या श्री गजानन महाराजांचे शिष्य म्हणून घेत असत. त्यांनी आपल्या दंडास बाळकृष्णाची मूर्ती बांधली होती. श्री गुलाबराव महाराजांनी त्यांची उत्तम व्यवस्था आणि बडदास्त ठेवली. महाराज स्वतः दातीने त्यांचे पाय चेपीत असत. पुढे एक दिवस कुंभारेबुवांनी त्यांना ज्ञानेश्वर महाराजांची तसबीर फोडून टाकण्यास सांगितले व ज्ञानेश्वर महाराज हे समाधीस्थ आहेत तेव्हा त्यांची भक्ती कशाला पाहिजे असे विचारले. इतकेच नव्हे तर जे सत्पुरुष आज हयात आहेत त्यांची भक्ती करा. तुम्ही शेगावला चला, म्हणजे तुम्हास तेथे प्रत्यक्ष देव दाखवतो आणि मंत्रही देववितो. तुम्ही ज्ञानेश्वरांचे नाव घेऊ नका. अशा प्रकारे श्री गुलाबराव महाराजांना कुंभारेबुवा सांगू लागले. त्यात एके दिवशी एकादशी असताना कुंभारेबुवांनी मुद्दामहून कांदा भाकर खाल्ली. त्यांचे हे कृत्य श्री गुलाबराव महाराजांना रुचले नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी जरी समाधी घेतली असली तरी ते संजीवन समाधीमध्ये आहेत. हे अजूनही जिवंत आहेत हे सत्य महाराजांना ठाऊक होते. त्यांची ज्ञानेश्वर माऊलींवर भक्ती होती. तेव्हा त्यांच्या इष्टदैवताबाबत कोणीही वाटेल तसे बोलणे योग्य नव्हते. प्रत्येकास आपले इष्टदैवत प्रिय असते हे कुणास सांगावयास नको. श्री गुलाबराव महाराजांनी कुंभारेबुवांच्या नादी न लागण्याचे ठरवले. श्री गुलाबराव महाराजांची आळंदी येथील पहिली वारी इसवी सन 1904 झाली. ते मायबाई आणि 5-7 मंडळींबरोबर 15 दिवस तेथे मुक्कामास होते. त्यानंतर ते दरवर्षी आळंदीत जाऊ लागले. इसवी सन 1901 ज्ञानेश्वर माऊलींनी श्री गुलाबराव महाराजांना अनुग्रह दिला. स्वतः संत ज्ञानेश्वर माऊलींची कन्या समजून श्री गुलाबरावांनी आपला विवाह भगवान श्रीकृष्णाशी लावून घेतला. ते स्वतःच श्रीकृष्ण पत्नी समजू लागले. गळ्यात मंगळसूत्र, कपाळाला कुंकू आणि केसांमध्ये वेणी ही सौभाग्यचिन्हे सतत धारण करीत. असा श्रीकृष्ण पत्नी भावाचा साजणारा गोपीवेश महाराज नित्य धारण करीत असत. इसवी सन 1906-07 चैत्र वैशाख हरदा या गावी महाराजांचे 2 महिने वास्तव्य होते. हरिभक्तपरायण ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजही या दरम्यान येथे असल्याने त्यांची आणि महाराजांची अनेक विषयांवर चर्चा होत असे. पण पुढे त्यांच्यामध्ये थोडा मतभेद निर्माण झाला. गोंदवलेकर महाराज म्हणत की यज्ञ, याग, स्नान, संध्यादी सर्व कर्म गौण असून नामस्मरणानेच सर्व काही साध्य होते. पण श्री गुलाबराव महाराजांचे मत असे होते की नामस्मरण हे सर्वसाधारण प्रायश्चित्त असल्यामुळे त्याने फक्त वाक प्रतिबंधच दूर होतो, पण अविद्यामूलक आवरण नष्ट होण्यास सद्गुरूपासून श्रवणमननपूर्वक वेदांत चिंतनच घडले पाहिजे. असा हा 2 संतांचा वाद होता. हरद्यास असताना काशीचे कृष्णानंद सरस्वती यांचीही त्यांनी भेट घेतली. ह्या 2 संतांमध्ये बरीच शास्त्र चर्चा घडली होती. श्री गुलाबराव महाराजांचे बऱ्याच ठिकाणी भ्रमण झाले. त्यांनी आपल्या ज्ञानाच्या बळावर अनेकांना जिंकले. इतकेच नव्हे तर अनेकांना भक्ती मार्गावर आणून त्यांचे कल्याणही केले. श्री गजानन महाराज आणि प्रज्ञाचक्षू संत श्री गुलाबराव महाराज यांची भेट कशी झाली हे जाणून घेऊया.
श्री गजानन महाराज आणि प्रज्ञाचक्षू संत श्री गुलाबराव महाराज यांच्या भेटीचे 2 वेगळे वेगळे प्रसंग उपलब्ध झाले असले तरी त्यांच्या भेटीच्या निश्चित तारखा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. तरी भक्तांच्या माहितीसाठी ते प्रसंग जसेच्या तसे येथे देत आहोत. श्री गुलाबराव महाराजांच्या हरदा येथील आगमनाविषयी आपण वर उल्लेख केलेलाच आहे. हरदा ते अमरावती ह्या रेल्वे प्रवासातून अमरावतीला जात असतानाचा हा प्रसंग. त्यांच्यासोबत त्यांचे भक्त आणि शिष्यगण होते. महाराज त्यांना अचानक म्हणाले, गणपतीला ओलांडून अमरावतीला कसे जायचे? त्यांच्या या बोलण्याचा अर्थ सोबत असलेल्या लोकांना कळला नाही. तेव्हा पुन्हा एकदा ते म्हणाले, अरे, शेगावचे गणपती बुवांचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे कसे जाता येईल? शेगाव स्टेशनवर रेल्वे फारच थोडा वेळ थांबत असल्याने ही भेट होणे अशक्य होते. म्हणून श्री गुलाबराव महाराजांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष दिलं नाही विशेष. रेल्वे थांबताच दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले महाराज अगदी डोळस माणसासारखे कोणाचाही आधार न घेता लगबगीने रेल्वेतून उतरून श्री गजानन महाराजांच्या मठाकडे चालू लागले. इकडे त्या दिवशी श्री गजानन महाराज सकाळपासूनच विशेष प्रसन्न दिसत होते. मठाच्या दरवाजाच्या दिशेस बघत आतुरतेने वाट पाहत असलेले श्री गजानन महाराज मठात श्री गुलाबराव महाराज प्रवेश करू लागताच भिंतीकडे तोंड फिरवून नेहमीच्या सवयीप्रमाणे आनंदाने हात वरे करू लागले. श्री गुलाबराव महाराजही मोठ्या अधीरतेने पुढे आले आणि त्यांनी श्री गजानन महाराजांच्या कमरेला पाठीमागून विळखा घातला आणि प्रेमभराने त्यांची भेट घेतली आणि काही क्षण तेथे थांबून मग परत माघारी फिरले आणि रेल्वेत येऊन बसले. विशेष आश्चर्य म्हणजे शेगाव स्टेशनवर थोडाच वेळ थांबणारी रेल्वे अचानक नादुरुस्त होऊन अद्यापी जागच्या जागीच उभी होती. मात्र श्री गुलाबराव महाराज गाडीत बसल्यावर गाडी सुरू होऊन पुढे धावू लागली. इकडे मठातील महाराजांच्या शिष्यांनी महाराजांना विचारले, महाराज, श्री गुलाबराव महाराज भेटायला आल्यानंतर आपण भिंतीकडे का तोंड फिरवले? तेव्हा श्री गजानन महाराज त्यांना म्हणाले, अरे, ती ज्ञानेश्वरांची कन्या आणि आमचा हा असा नागवा अवतार. श्री गजानन महाराजांनी स्पष्ट प्रतिपादन केले की ज्ञानेश्वरांची कन्या म्हणजे गुलाबराव महाराज. तेव्हा त्या ज्ञानेश्वरांच्या कन्येसमोर मी नागवा कसा जाऊ? श्री गजानन महाराजांना माऊली स्वरूप समजून मुलगी जशी आपल्या आईच्या कमरेला मिळखा मारते तसा विळखा मारून श्री गुलाबरावांनी महाराजांचे मातृत्वही सिद्ध केले आहे. श्री गुलाबराव महाराजांनी श्री गजानन महाराजांच्या विषयी सद्भाव आपल्या सद्वै जयंती ह्या आर्या लिखाणातून प्रकट केला आहे. ते लिहितात, लौकिक विघ्ने वारी सर्वजनाची पहा गजाननहा, भवविघ्नेह निवारी सर्वजनांची तापहा गजाननहा. ह्या 2 संतांच्या भेटीचा प्रसंग पहिल्यांदा हरद्याहून अमरावतीला परतताना तर दुसऱ्यांदा आळंदीहून अमरावतीला परत जाताना घडला. दुसरा म्हणजे महत्त्वाचा बदल हा की पहिल्या भेटीत ह्या दोघांचा संवाद झालेला दिसत नाही. दुसऱ्या भेटीत मात्र थोडा संवाद झालेला आहे असं दिसतं. श्री गुलाबराव महाराजांना आळंदीवरून अमरावतीला परत यायचं होतं. त्यावेळी त्यांच्या मनात विचार आला की आपण शेगावला उतरून श्री गजानन महाराजांची भेट घेऊ. त्यांचा विचार इथे श्री गजानन महाराजांना कळला. सर्वत्र धावपळ सुरू झाली. श्री गजानन महाराजांनीही आपल्या भक्तांना सांगितलं, आज आपल्या घरी आळंदीची पोरगी येणार आहे, आपण तिथे स्वागत करू. श्री गुलाबराव महाराजांची ज्ञानेश्वर कन्येची आगमनाची वेळ झाली. पुण्याहून येणारी आगगाडी शेगावच्या प्लॅटफॉर्मवर थांबली. ते गाडीतून उतरले. गाडीतून उतरताच या ज्ञानेश्वरांच्या कन्येने आपला साजशृंगार नीटनेटका केला. कपाळावर ठसठशीत कुंकू रेखले, नऊवारी पातळ नेसून गळ्यात मंगळसूत्र, केसांचा सरळ भांग पाडून मनात श्री गजानन महाराजांना भेटण्याची उत्सुकता घेऊन ज्ञानेश्वर कन्या महाराजांच्या भेटीला लगबग निघाली. इकडे उत्सुकतेने श्री गजानन महाराज त्यांची वाट पाहत होते. काय करावं, कसं स्वागत करावं हे त्यांना सुचेच ना. ज्ञानेश्वरांची कन्या आज भेटायला येणार, तिचे स्वागत उघड्या अंगाने कसे करणार असे पुटपुटत त्यांनी एक धोतर मागवले. तसेच अंगावर पांघरण्यासाठी एक पंचा मागितला. आपला पोशाख ठीकठाक केला. आजन्मभर वस्त्राशिवाय राहिलेले महाराज अंग नखशिखांत झाकून ज्ञानेश्वर कन्येची वाट पाहत सारख्या येरझाऱ्या घालत होते. भेटीची वेळ झाली. ज्ञानेश्वर कन्या श्री गजानन महाराजांजवळ आली. एक क्षण दोघांनी परस्परांकडे बघितले आणि श्री गजानन महाराजांनी गुलाबराव महाराजांकडे एकदम पाठ फिरवली.
आणि हसत हसत बोलून गेले. आम्हाले बाईशी बोलाची लाज वाटते. श्री गुलाबराव महाराजांनीही स्त्रीसुलभ सौजन्याला साजेसे नाजूक हावभाव केले आणि खांद्यावरचा पदर डोईवर घेऊन म्हटले, आम्हालाही लाज वाटते. आणि दुसऱ्याच क्षणी अंतर्मनाच्या ओढीने परस्परांच्या जवळ आलेले हे दोन अमृताचे बिंदू परस्परांपासून केवळ लौकिकदृष्ट्या विलग झाले. चैतन्याच्या या दोन मानवी आकारांची भेट केव्हा झाली आणि केव्हा संपली हे कोणाच्याही लक्षात आले नाही. श्री गुलाबराव महाराज परत निघून गेल्यावर शिष्यांनी विचारले, महाराज, तुम्ही तर आमच्यासमोर नेहमी नग्नावस्थेत राहता. आज एक आंधळा साधू तुम्हाला भेटायला आला तर तुम्ही अंगभर कपडे घातले, हे कसं काय? त्यांच्या बोलण्यावर श्री गजानन महाराज म्हणाले, अरे, तुम्हाला डोळे असूनही तुम्ही आंधळे आहात. त्याला डोळे नसूनही तो सारं काही पाहतो. तुम्हाला काही दिसत नाही, त्याला सगळंच दिसतं. म्हणून कपडे घालून अंग झाकावे लागले बाबा. संतांची दृष्टी सामान्य माणसास समजत नाही. या थोर संताने भाद्रपद शुद्ध द्वादशी शके 1837 दिनांक 20 सप्टेंबर 1915 सोमवार या दिवशी आपला देह विसर्जित केला. सद्गुरु श्री गजानन महाराज की सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश ह्याचे वाचन करीत आहोत. त्याचा भाग 71 आज बघूया. आज आपण श्री नरसिंगजी महाराज यांचं बद्दल वाचणार आहोत. पृष्ठ क्रमांक आहे 307. अकोटजवळील जळगाव नहाटे येथील पुंजाजी नहाटे पाटील यांना यमाबाई आणि राजूबाई अशा 2 पत्नी होत्या. यमाबाईंना जानूजी आणि रघुनाथ ही 2 मुले, तर राजूबाईंना परशुराम, नरसिंग आणि मंजाई अशी 3 मुले होती. या सर्व मुलांमध्ये नरसिंग हे सत्वगुणी होते. त्यांना बालपणापासून ईश्वर भजनाची आवड होती. दगडाचे देव मांडून नरसिंग त्यांचे अत्यादराने पूजन करीत असे. पूर्वीच्या काळी लहान वयातच विवाह होत असत. जनरूढीप्रमाणे नरसिंगांचा विवाह बालवयातच मोहनाबाईसोबत झाला. मोहनाबाईंना 3 अपत्ये झाली. नरसिंगांना संसारात विशेष गोडी वाटत नव्हती. त्यांचे सतत ईश्वर चिंतन सुरू होते. तरीही त्यांचे समाधान होत नसे. त्यांना खराखुरा मार्गदर्शक अधिकारी मिळत नव्हता. एकदा जळगाव नहाटे ह्या त्यांच्या गावापासून 2 कोस दूर असलेल्या उमरा या गावी कोतशा अली नावाचे एक सिद्ध पुरुष आले असे त्यांना कळले. नरसिंग त्यांच्या दर्शनासाठी जाऊ लागले. एक दिवस नरसिंगांनी कोतशा अल्ली यांना प्रश्न केला, हिंदू आणि मुसलमान ह्यांच्यामध्ये भेद काय महाराजा? नरसिंगांचा प्रश्न ऐकून कोतशा अल्लींना आनंद झाला आणि ते म्हणाले, हिंदू आणि मुसलमान निर्माणकरिता नारायण, त्या नारायणाचे वाचून काही नसे जगामध्ये. तो सच्चिदानंद भगवान, अक्षय अभंग परिपूर्ण, सर्वसाक्षी आनंद घन, सर्वव्यापी परमात्मा. त्यास कोणी ब्रह्म म्हणती, कोणी अल्ला नाम देती. परी पृथक नामे निश्चिती, परी विभूती एकची असे. श्री नरसिंग महाराज चरित्र श्री दासगणू महाराज विरचित. संत कोतशा अल्ली यांनी दिलेल्या ज्ञानामृताने नरसिंगाचे समाधान झाले. ते 21 दिवस कोतशा अल्ली यांचे जवळ निराहार राहिले. नरसिंगाची भक्ती पाहून कोतशा अल्ली आनंदले आणि त्यांनी नरसिंगाच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला आणि बोध केला. नित्य करावे हरिभजन, सर्वाभूती नारायण. पहा स्वस्वरूपी लावी मन, सोय आपुली साधावया. कन्यापुत्र दाराधन, ही निस्सार असती जाण. सार वस्तू नारायण, जगत जीवन श्रीहरी. सोड माईक व्यापार, तो नरकाचे आहे द्वार. मूर्ख तयासी मानती सार, जन्ममरणा कारण जो. तू न पडावे त्याचे भरी, भवसिंधूचे पैल तिरे. जाणे बापा झडकरी, मोह रिकामा वाहू नको. काम मदादी षड्रिपूंचे, आकलन करावे प्रथम साचे. ज्या योगी चित्ताचे माईक व्यवहार सुटती. ते चित्त झाली स्थिर, मग साक्षात होतो परमेश्वर. हे जाणतो सुज्ञ चतुर, नाही काम अभाविकांचे. सद्गुरू यांची कृपादृष्टी नरसिंगावर झाली होती. हा बोध ऐकून त्यांना वैराग्य आले. ते प्रेमाने ईश्वराचे भजन चिंतन करून भौतिकतेविषयी पूर्णपणे उदास झाले. काही दिवस लोटले. पेंढाऱ्यांच्या भयामुळे नरसिंगजीची मुले बाळे आदी सर्व कुटुंबीय शिरसोली गावात राहू लागले. तेथे त्यांच्या आईचे राजूबाईचे निधन झाले. तेव्हा उमरा येथे नरसिंगजींना निरोप पाठवला गेला.
की तुम्ही ताबडतोब येथे निघून यावे. ही वार्ता ऐकून नरसिंह म्हणाले, मला सोडून माझी माता स्वर्गाशी कशी काय गेली? त्यांनी मनात विचार केला. परी मनी केला विचार, तो जन्मास आला नर, त्यासी मरण निर्धार, येणे हा न्याय असे. आत्मा मुळीच नाशरहित, प्रकृतीमध्ये तो आहे मिथ्य. मग तो शोक किन निमित्त, करावा आम्ही कुणास्तव. असा विचार करून ते चिंतन करीत स्वस्थ बसले. त्यांना तसे बसलेले पाहून कोतशा अल्ली त्यांना आश्चर्य वाटले. हा केवढा ब्रह्मनिष्ठ झाला. तरीही ते नरसिंहजीला म्हणाले, तू पुत्रधर्म जाणून शिरसोलीला जा. त्यांनी गुरु आज्ञेचे पालन केले आणि ते शिरसोलीला आले. जेव्हा त्यांनी घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना सर्वजण शोकमग्न अवस्थेत बसलेले दिसले. जमलेले सर्व आप्त त्यांना म्हणाले, मरतेसमयी तुझ्या मातेने नरसिंह कुठे असेल असे म्हणत प्राण सोडला. आप्तमंडळींचे हे बोलणे ऐकून नरसिंह आपल्या मृत झालेल्या आईच्या मुखावरील कापड काढून तिच्याशी बोलू लागले. हे माझी आई, तू निष्ठुर कशी झालीस? मला सोडून का गेलीस? आता मला नरसिंगा म्हणून कोण बोलवणार? तुझ्या वाचून हे त्रिभुवन मला शून्य वाटत आहे. माझे सर्व हट्ट तू पुरवलेस. तू माझा सुखाचा ठेवा, जीवीचा विसावा आहेस, तेव्हा इतका कोप बरा नाही. आई, तू जागे होऊन मला जेवू घाल. नरसिंगाचे हे बोलणे ऐकून मृत राजूबाई उठून बसली आणि स्वतःच्या पुत्रास समोर प्रत्यक्ष पाहून ती गहिवरून गेली आणि म्हणाली, नरसिंगा, तू आता वृद्धापकाळी मला सोडून जाऊ नकोस. तिचे हे वचन ऐकून त्या आईला म्हणाले, कोणी कवणाचे नसती, ही सर्व आहे भ्रांती. त्यातची लुब्ध मूढमती होऊन या राहतात. जसे सूर्यबिंब पाण्यात, पडता पाणी तयाप्रत, आपले म्हणून आळवित, परी काते होय त्याचे. तोच आहे येथे स्थिती, सर्व ठाई जगतपती. भरला असे निश्चिती, हे कदाही विसरू नको. आपल्या जिवंत झालेल्या आईस हा बोध करून ते उठले आणि उमरा येथे आपल्या गुरूंजवळ परत आले. कोतशा अल्ली हे कोण होते आणि ते कोठून आले याविषयीची माहिती कोणासही नव्हती. कोतशा अल्ली येथे अचानक आले आणि तिथेच राहू लागले. हे एक साक्षात्कारी संत होते. ते नरसिंगास म्हणाले, तू आता अकोटला जा आणि तेथे एकांतवासात स्वतःची ओळख करून घे. गुरूंच्या या आज्ञेला प्रमाण मानून ते अकोट येथे पर्जन्येश्वरी वास करू लागले. प्रातःकाळी उठून ते जंगलात निघून जात. त्यांनी जनाचा संग धरला नाही. अस्तमानी यावे घरा, भोजन ते करूनी जरा, चिलिमीचा तो नाद खरा, क्षणाक्षणा लागत असे. अकोट येथील गणोबा नाईक यांची नरसिंगावर अतिशय श्रद्धा होती. ते नित्यनेमाने त्यांची सेवा करू लागले. अकोट येथे नरसिंगांनी अनेक चमत्कार केले. त्यापैकी एक महत्त्वाचा प्रसंग येथे वाचकांच्या माहितीसाठी देत आहोत. एकदा पंढरपूरमध्ये एक अभक्त आला. त्याच्या मनात आले की हा कशाचा पंढरीराव, हा तर काळा पाषाण आहे. या काळ्या धोंड्यास देव मानून हे सर्व मूढजन ह्याची पूजा आदराने करतात. तेव्हा ह्याच्यावर आघात करून त्याला फोडून टाकू. त्याने राऊळात कोणी नसताना हे कृत्य करण्याचे ठरवले. इकडे अकोटात नरसिंह महाराजांनी ते अंतर्ज्ञानाने जाणले आणि गणोबा सावकार आणि वासुदेव धाकटे कुमार ह्यांच्यासोबत ते पंढरीला निघाले. इकडे तो अभक्त हाती तोफेचा गोळा घेऊन, सद्भक्ताचा द्वेष घेऊन, मुद्रा लावून आणि गळ्यात माळा घालून देवासमोर मंडपात उभा झाला आणि त्याने तो तोफेचा गोळा विठ्ठलाच्या मूर्तीवर फेकून मारला. त्या प्रहाराने विठ्ठलाच्या मूर्तीचा पाय मोडला आणि त्यातून रक्त वाहू लागले. तो त्याचे कार्य उरकून तेथून पसार झाला. नंतर बडवे पुजाऱ्यांनी येऊन हे सर्व दृश्य बघितले. तेव्हा ते भयभीत होऊन दुःखित झाले. म्हणती, बंगला पंढरीनाथ, मिळकत बुडाली आमची. आता कोण येती येथे या क्षेत्र पंढरीते. सोडिले आम्हा रमानाथे, म्हणून मंगला दयाळा. म्हणून बंगला दयाळ. कवणे मारिले प्रभूसी, पहा पहा त्या दृष्टीसी. असे एकमेकांशी म्हणू लागले तेधवा. सर्व पंढरपुरात ही वार्ता पसरली. साधू, संत, संन्यासी राऊळात येऊन अतिशय दुःख करू लागले. इकडे नरसिंह महाराज हा सच्चिदानंद अधोक्षज असता म्हणती, बंगला आज काय अज्ञान लोकांचे. वाहिना ओघ्या लोकांसी, ऐका माझी बोलासी. अक्षय अभंग ऋषिकेशी, बंगला ऐसे मानू नका. जो मुळीचा अभंग निर्विकल्प रुक्मिणी रंग, त्यास कोठून होणार भंग, सांगा मदसी शीघ्रगती. नरसिंगाचे हे बोलणे ऐकून लोकांना त्यांच्यातील तो वेडेपणा वाटला. नरसिंहजी म्हणाले की कोणा दुष्टाने जखम करून पुरुषोत्तमास दुखविले आहे.
आता कोणीतरी जाऊन वैद्य आणा. आपण प्रभूच्या पायास मलमपट्टी बांधू. त्यांचे बोलणे सर्वांनी हसण्यावर नेलं. परी न ते ऐकिले कोणी, हा वेडा दिसतो अज्ञानी. काहीतरी बकोनी समजूत आमची करू पाहे. चिंध्या बांधिल्या असती शिरी, गंडा घातला गंठांतरी. लंगोटी हिन मिळेपुरी, याज लागी नेसाव्या. करी काठी वेडीवाकडी, शिरी जरा वाढली दाढी. अंगावरती घोंगडी, वोखटशी अमंगळ. लोकांनी नरसिंगाचा अवतार पाहून त्यांचा उपहास केला, परंतु त्यांना त्याचा राग आला नाही. ते देवाजवळ जाऊन त्यास पाहू लागले. आपल्या भक्तास पाहून, त्याची भक्ती आणि प्रेम पाहून विठ्ठलाला राहावलं नाही. नरसिंगांनी विठ्ठलाच्या पायावर औषध लावले आणि त्याला म्हणाले, अज्ञान जीवांचे कशासाठी, सगुणोपासना जगजेठी. निर्मिली मग का करिसी कष्टी, सांग या लोकांचे. हे वरील सर्व संदर्भ श्री दासगणू महाराज विरचित श्री नरसिंह महाराज चरित्र यातून घेतलेले आहेत. असे आपल्या भक्ताचे वचन ऐकून भगवंताचेही चित्त द्रवले. भक्ताच्या वचनाला मान देण्यासाठी त्यांनी कौतुक केले. जखमेतून रक्त वाहणे बंद झाले. पाय पूर्ववत झाला आणि जखम क्षणार्धात बरी झाली. अशी ही सगुण भक्तीची श्रेष्ठता श्री नरसिंह महाराजांनी सर्व भक्तांना दाखवून दिली. सर्व भक्त आनंदाने बेभान होऊन गेले. हे नरसिंगाच्या श्रेष्ठतेचे मानू लागले. श्री नरसिंह महाराजांच्या भक्तीची महती कळावी म्हणून हा महत्त्वपूर्ण प्रसंग वाचकांसमोर ठेवला आहे. अशा अनेक लीला त्यांनी केल्या, पण त्या येथे देणे शक्य नाही. या थोर संताने अकोट येथे शके 1809 माघ शुद्ध पौर्णिमा दिनांक 28 जानेवारी 1888 रोजी रविवारी आपले अवतार कार्य संपवले. अकोट येथे त्यांचे भव्य समाधी मंदिर आजही त्यांच्या श्रेष्ठत्वाची महती देत आहे. प्रत्येक भक्ताने तेथे जाऊन श्री गजानन महाराजांच्या या गुरुबंधूंच्या समाधीचे दर्शन घ्यावे आणि स्वतःला धन्य करून घ्यावे. श्री नरसिंह महाराज आणि संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्याविषयी थोडं ऐकूया. संत श्री नरसिंह महाराज आणि संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज हे बराच काळ एकमेकांच्या सहवासात राहिले. त्यांच्या संभाषणातून आणि लीलांमधून बरेच काही शिकायला मिळते. श्री नरसिंह महाराज दिवसभर रानात फिरत असत आणि सायंकाळी आपल्या झोपडीत येत. ते शिवाचे उपासक होते. दोन्ही हातात दगड घेऊन ते वाजवीत आणि भजन करीत. श्री गजानन महाराजांशी त्यांची घडलेली भेट फार वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाची आहे. त्या भेटीच्या प्रसंगावरून श्री गजानन महाराजांचे श्रेष्ठत्व व अधिकार श्री भक्तांना कळून येईल. तो प्रसंग असा: एका वृक्षाखाली शिवनामाची साधना करत करत श्री नरसिंगांना भगवान श्री शंकर प्रसन्न झाले. निष्काम भक्तीच्या बळावर ते श्री शंकरास प्रसन्न करून घेऊ शकले, अशी त्यांची भक्ती होती. एके दिवशी नरसिंहजी वृक्षाखाली बसून शिवनामात तल्लीन झाले असता त्यांच्यासमोर एक दिव्य तेजस्वी डोळ उठला. त्यातून प्रत्यक्ष भगवान शंकर प्रकट झाले. त्या दिव्य प्रकाशाने नरसिंगाची तंद्री भंगली. त्याने डोळे उघडून बघितले. समोर प्रत्यक्ष भगवान श्रीशंकर पाहून नरसिंह आनंदात तल्लीन होऊन गेले. बराच वेळ डोळे मिटून तो ब्रह्मानंदामध्ये डोलत राहिले. थोड्या वेळाने पुन्हा नेत्र उघडताच समोर भगवान श्रीशंकर यांच्या जागी श्री गजानन महाराज उभे असलेले त्यांना दिसले. अंतर्ज्ञानाने नरसिंगांनी श्री गजानन महाराजांना ओळखले आणि सामोरे जाऊन त्यांना कडकडून आलिंगन दिले आणि म्हणाले, नरसिंग वदले तुझी बालवृत्ती, मी शोधली तव ज्ञानदृष्टी. पुढे होई तुला अगाध कीर्ती, शेगाव ग्रामी जाऊन या. हा उल्लेख श्री संत गजानन चरित्रावृतामध्ये आलेला आहे. अशा प्रकारे नरसिंगांना महाराजांचे प्रथम दर्शन झाले. श्री शंकरांच्या जागी त्यांना प्रत्यक्ष श्री गजानन महाराज दिसले. महाराजांचा अधिकार फार मोठा आहे. ह्याचाच हा एक दाखला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस श्री नरसिंह महाराज गुहेत बसून ध्यानधारणा करीत, त्यावेळी श्री गजानन महाराज बाहेर दगडावर बसून रामे गिणात गिणबोते असे टिचक्या वाजवीत म्हणत असत. अकोटपासून 2 मैल अंतरावर ती झोपडी होती. मार्गात सर्पाची वारुळं असल्याने रस्ता सुरक्षित नव्हता. ह्या कारणाने श्री नरसिंह महाराजांच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या नगण्य होती. महिना कोणी तिकडे फिरकतही नसे. येथे कोणी भक्त आलाच तर त्यांना दिगंबर अवस्थेतील श्री गजानन महाराजही तेथे दिसत. लोकांना ते कुतूहलाचे वाटे. कधीकधी तर नरसिंह महाराज श्री गजानन महाराजांच्या गळ्यात हात घालून बसलेले भक्तांना दिसत. दोघांनाही देहवान नसे. ह्या 2 संतांचे काय संभाषण होत असे हे कोणासही कळेना. सर्व गूढ आणि असंबद्ध असे असल्याने ते कोणासच कळणे कठीण होते. याच्या खुणा तोची जाणे.
नरसिंह आणि संत गजानन प्रतिदिनी अरुणोदयासी उठून उभयता करीती नदीचे स्नान शिव आराधना नित्य करी. सर्व दिवस तेथे घालवून पुनरपी येती सायंकाळी फिरून. नित्य येता जाता चरण दुखत असे स्वामींचे. मकड्याजियाचे नामाभिधान तयावरी प्रेम स्वामींचे जाण. तो रात्रसमयी सेवा करून धन्य मानी अंतरी. अशा प्रकारे या दोन संतांचा दिनक्रम असायचा. श्री नरसिंह महाराज आणि श्री गजानन महाराज सोनाळा येथे श्री सोनानी महाराजांच्या दर्शनास गेल्याचा उल्लेख आढळतो. नरसिंह आणि गजानन प्रत्यक्ष पातले दोघेजण. समाधीचे घेतलेले दर्शन सोनाळी जाऊन तेधवा. बापूराव जती नावाचा एक ब्राह्मण एकदा पोटाच्या व्यथेने तळमळत होता. त्याला अशा स्थितीत श्री नरसिंह महाराजांच्या दर्शनाला आणले होते. तेव्हा श्री नरसिंह महाराज व श्री गजानन महाराज एकांती बसलेले होते. बापूरावांनी त्यांच्यासमोर लोटांगण घातले आणि केविलवाणे वदन करून हात जोडून तो माझा प्राण वाचवा अशी विनवणी करू लागला. तेव्हा श्री नरसिंह महाराज श्री गजानन महाराजांना म्हणाले, ही वनस्पती त्यांना द्या. नरसिंह सांगे गजाननासी ती वनस्पती आणा खासी. तो गजानन आले दगडापाशी शिला लोटून निजहस्ती. वनस्पती त्वरित घेऊन हस्ती गजानन आले संतापाशी. ती घेऊन दिधली रोग्यासी संताने मुखी घातली जशी. रोग बरा झाला वनस्पती खाता तत्काळ उठवून म्हणती. संत कृपा झाली मजवरती काय वर्णावे थोरविला. अशा प्रकारे बापूरावाची पोटाची व्याधी श्री नरसिंहजींनी दूर केली. संतांच्या लीला संतच जाणू शकतात. हे दुसऱ्याचे दुःख सहन करू शकत नाहीत. दुसऱ्यांची भौतिक आणि आध्यात्मिक दुःखे निवारण्यासाठी ते अवतार घेत असतात. यादवराव देवरस हा नरसिंह महाराजांचा एक भक्त. त्याने एकदा नरसिंहांना म्हटले, उद्या पर्वकाळ आहे. श्रावण महिन्यातील सोमवती आपण पयोष्णी स्नानाला जाऊ. त्याच्या इच्छेप्रमाणे नरसिंह महाराज श्री गजानन महाराजांना म्हणाले, स्वामी वदले जाऊ सोमवती इच्छा दर्शविली गजाननास. कारण मासा माझी मास श्रावण मास बरवा असे. पोळ्याचा असतो सण भारी कणला जातो हिंदू माझारी. जो भक्त मनोभावे इच्छा धरी त्यास नेऊ पयोष्णीला. नरसिंहाची इच्छा ऐकून श्री गजानन महाराजांनाही आनंद झाला. ते त्यांना म्हणाले, पयोष्णी विदर्भामध्ये श्रेष्ठ नदी आहे, तेव्हा आपण तेथे जाऊया. संत गजानन वदले भाविकाला उदयिक पयोष्णीच्या स्नानाला. सोमवतीचे पर्व काळाला कोण कोण सिद्ध येतो. येथे जमला होता भाविक मेळा. तो सर्व यावया तत्पर झाला. पयोष्णी माझी स्नानाला हर्ष झाला सकलांसी. तरी संत गजानन वदले स्वामीला पयोष्णी काठी अघटित लीला. जाऊ पयोष्णीचे तीराला दर्शन घेऊ हराचे. गंगा तापी इंद्रायणी भीमा चंद्रभागा विठ्ठलचरणी. गोदा नर्मदा पापहरिणी स्तवन करू सकलांचे. अशा प्रकारे श्री गजानन महाराज नरसिंह महाराजांना म्हणाले व सर्वांनी सत्वर तयारी केली. 60-70 लोक तयारी करून टाळ मृदुंगाच्या नादात नामस्मरण करीत निघाले. रस्त्यात त्यांना प्रथम खानापूर गाव लागले. तेथे शहाणूर नावाची एक नदी होती. त्या नदीच्या काठी हा मेळा जाऊन पोचला. त्यावेळेस नदीला पूर आला होता. आता नदी पार कशी करावी हा प्रश्न सर्वांनाच पडला. तेव्हा श्री नरसिंह महाराज यादव सावजींना म्हणाले, पुढे होई संभाजी. तरीही भीतीने कोणी पुढे व्हायला तयार झाले नाहीत. मग नरसिंह बोलले, भानाजीस भीती मानितस जीवास. आता पहा या गजाननास पहिलं तरी जाऊ पाहे. गजानन पोहून गेले पहिलं तिरा. स्वामी बदले एकमेकांचा हात धरा. सकलांशी न्यावे पहिलं तिरा. हे सारे जीव प्यारे दिसती हो. तेव्हा गजानन महाराज म्हणाले, नामस्मरण करा. प्रभू संकटातून सोडवेल. मात्र ह्या नदीतून पार होईपर्यंत आपण आपले नेत्र झाकून घ्या. कोरडे वस्त्रानिशी पहिलं तिरी. जो तो हे देखता नवल करी. अघटित लीला साधूपरी कवणा न येई कदापि. सर्वजण कोरड्या कपड्यानिशी नदीतून सुखरूप पार पडले. पुढे सर्वजण रस्ता पार करत निघाले. मग गोपाळपूर लागले, जे पूर्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. प्रातःकाळचे 5 वाजले होते. पूर्णा नदीसही महापूर आला होता. पुन्हा भक्तांसमोर संकट उभे राहिले. नरसिंह वदले, पर्व काळाची वेळ होईल अरुणोदय सकल. दवडू नका हा काळ वेळ उड्या टाका सत्वरी. दोन्ही संतांनी जाणलं की ह्या लोकांना भीती वाटत आहे. नेत्र झाकून उड्या टाका, तुम्हाला पयोष्णी तारेल. मग सर्वांनी उड्या मारल्या. मुखाने नामस्मरण आणि डोळे झाकलेले. पण नवल असे झाले की कित्येक जण गटांगळ्या खाऊ लागले. हे दोन्ही संतांनी बघितले आणि त्यांनी प्रभूला प्रार्थना केली
ह्या भक्तांना तारावे, ह्या भक्तांच्या अज्ञानाचे हरण करावे. ह्या दोघांनीही एकमेकांचा हात धरून त्या लोकांना सहज लीलेने काढले. पण त्यामध्ये एक कमी होता. पुन्हा मोजता संख्येसी चमत्कार दाविला मोनाजीसी. तोची कमी या स्थळासी मोनाजी येथे दिसेना. मग तो बुडी घेता घेता वर दिसता मोनाजी म्हणत असे, वाचवा मजला. मी पुन्हा आपुला अपराध केला, नेत्र नव्हते झाकले हो. हे ऐकता संत हास्य केले, त्यासी भोळा म्हणून जाणले. संतांनी हस्त धरुनी आणले, उभा केला स्वामी समोर. मोनाजीने श्री गजानन महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नेत्र झाकले नाहीत, त्यामुळे त्याची फजिती झाली. पण संत कृपाळू असतात आणि शेवटी त्यांनी त्याला वाचवलंही. सद्गुरु श्री गजानन महाराज की, सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश ह्याचे वाचन करीत आहोत. त्याचा भाग 72वा आज बघूया. पृष्ठ क्रमांक आहे 311. आज आपण श्री ब्रह्मचारी महाराज पानेट आणि श्री माधवनाथ महाराज चित्रकूट यांची माहिती घेणार आहोत. अकोला अकोट मार्गावर पश्चिमेस 2 किलोमीटर अंतरावर पूर्णा नदीच्या काठी गोपळखेड नावाचे एक गाव आहे. ह्या गावासभोवतालच्या परिसराला श्री क्षेत्र पानेट असं म्हणतात. टेकड्यांनी आणि पूर्णा नदीने वेढलेला हा परिसर अतिशय निसर्गरम्य असा आहे. पूर्णा नदी म्हणजे पुराण काळातील पयोष्णी नदी होय. ह्या पयोष्णीच्या काठी अनेक ऋषींनी तपश्चर्या केली आणि तेथे अनेक शिवमंदिरे स्थापन केली. ती आजही आपणास पाहावयास मिळतात. गरुड पुराणामध्ये या नदीचे व तीर्थक्षेत्रांचे वर्णन आले आहे. पयोष्णी महात्म्यांमध्ये ह्याचे वर्णन केले आहे की लंका विजयानंतर अयोध्येस परत जाताना श्रीराम प्रभूंनी श्री क्षेत्र पानेट येथील श्री शंभू महादेवासमोर एक यज्ञ केला होता. तेथून जवळच असलेल्या पळसोद या गावी पराशर ऋषींचा आश्रम होता. पराशर ऋषी आह्निक कर्माकरिता ह्याच विश्वेश्वर महादेवाच्या मंदिरात येत असत. असे हे क्षेत्र पानेट पौराणिक इतिहासाची साक्ष देत आहे. येथील श्री विश्वेश्वर महादेवाचे स्वयंभू स्थान आहे. हे स्थान अकोला अकोट मार्गावरील चोहोट्टा बाजार गावाजवळून 5 किलोमीटर अंतरावर आहे. गोपाळखेड पानेट येथे ब्रह्मचारी महाराज नावाचे एक संत होऊन गेले. ह्याचे नाव, गाव, कुळ, मूळ कोणासही माहीत नव्हते. उत्तर हिंदुस्थानातून फिरत फिरत नेरपिंगळाई, माहूर, उमकदेव, किनखेड असा प्रवास करीत ब्रह्मचारी महाराज येथे आले. तेव्हा ते जवळजवळ 55-60 वर्षाचे होते असे समजते. पूर्वी जरी त्यांनी त्यांचा पत्ता कोणासही लागू दिला नसला तरी काहींच्या संशोधनावरून व उपलब्ध माहितीवरून हे स्वातंत्र्यसेनानी नानासाहेब पेशवे होते याची कल्पना येते. सन 1857-58 साली उत्तर हिंदुस्थानात पलटणी बदलून नानासाहेब पेशवे यांनी बंड केले. ह्या बंडाचा धुमाकूळ काही दिवस माजला. यात अनेक लहान थोर गोऱ्या स्त्री पुरुषांचा विध्वंस झाला. पुढे इंग्रजांच्या पराक्रमाने जिकडे तिकडे शांतता पसरली खरी, परंतु झाल्या प्रकाराची चौकशी होऊन बंडात सामील झालेल्या हजारो लोकांस तोफेच्या तोंडी देण्याचा सपाटा सरकारने चालवला. सदर बंडात अनेक राजे महाराजे यांच्यावर वहीम आला. हिंदूस कठीण काळ आला. हिंदी फौजेचा बिमोड झाला. नानासाहेबांना हिंदुस्थान सोडणे भाग पडले. तेव्हा ते सर्व प्रथम नेपाळमध्ये गेले. इंग्रजांचे त्यांच्यावर दडपण होते, त्यामुळे त्यांनी तेही स्थान सोडले. इंग्रज नुसता डोळ्यासमोर दिसला तरी त्यांना अतिशय क्रोध येत असे व ते क्रोध अनावर होऊन अरे तेरी जयरथ असे म्हणत असत. पुढे ते नेपाळमध्ये भूमिगत झाले आणि त्यांनी कोणासही आपला परिचय दिला नाही. काही काळाने व्हिक्टोरिया राणीला उपरती होऊन तिने बंडात सामील झालेल्या 7 क्रांतिकारकांनी कोणासही ओळख न देता वेगवेगळ्या दिशांनी निघून जावे असा आदेश दिला. या 7 क्रांतिकारकांमध्ये नानासाहेब पेशवे एक होते. त्या 7 जणांपैकी कोणी नैमिषारण्य तर कोणी ब्रह्मावर्त गाठले. नानासाहेब मात्र अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला आले. अक्कलकोट येथे त्यांनी श्री स्वामी समर्थांचा अनुग्रह घेतला. सन 1876-77ची घटना. तेथे नानासाहेबांची भेट संत श्री गजानन महाराजांशी झाली. काही दिवस तेथे राहून ते नैमिषारण्यात साधना करण्यासाठी गेले. तिथे त्यांची भेट ब्रह्मचैतन्यांशी झाली. तेथील एका गुहेत त्यांना सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या गेल्या होत्या. निजण्यासाठी एक पलंग, आराम करण्यासाठी चांदीच्या कड्यांचा झोपडा होता.
तसेच नानासाहेबांच्या सेवेत राघोबा नावाचा एक विश्वासू नोकर देण्यात आला होता. तो शिधा सामुग्री आणून देण्याचे आणि इतर कामे करीत असे. वैराग्याचा वेश, दाढी जटांचा भार, परिधानासाठी लंगोटी, गळ्यात रुद्राक्षाची माळ, पायी रत्नजडित खडावा, अशा तऱ्हेने हे गुहेमध्ये राहू लागले. त्यांच्या अंतःकरणाचे परिवर्तन होऊन तेथे ते ब्रह्मचारी बुवा या नावाने वास्तव्य करून राहिले. ते अज्ञातवासात होते खरे, परंतु रात्रंदिवस त्यांच्या मनात राज्य गेल्याचे दुःख सलत असे. आता राज्य मिळवण्यासाठी काय करावे अशी चर्चा ते स्वामी ब्रह्मचैतन्यांशी करीत असता ब्रह्मचैतन्य त्यांना म्हणाले, अशा रीतीने राज्य जावे, वनवासी जीवन भोगावे. विधी घटना ही निश्चित, राजकारणी दिशा निराळी, ती माणसे ही निराळी. आपले राजकीय कर्तृत्व संपले आता यापुढे, ही इच्छा श्रीरामाची. पुन्हा सैन्य जमवून नाही साधन सामुग्री जवळी, घेण्या टक्कर इंग्रजांशी, यापुढील उर्वरित आयुष्य घालणे भगवंत चिंतनात, हेच माझे वाटते सर्वोत्तम. हे विचार पटण्यासी न लागे अवधी निमिषही, तुमचे केसालाही धक्का न लागणार कोणी, अभय देतो तुम्हासी मी, अंतकाली राहीन हजर मी. श्री ब्रह्मचारी महाराजांचे चरित्र यातून हा उल्लेख घेतला आहे. अशा प्रकारे ब्रह्मचैतन्यांनी ब्रह्मचारी बुवांना उपदेश केला. या ठिकाणीच त्यांनी ब्रह्मचैतन्यांकडून योगकला हस्तगत केली. अध्यात्म क्षेत्रातही आपला अधिकार प्राप्त करून घेतला. तेथील तपश्चर्या संपवून ते नेरपिंगळाई, माहूर, उमकदेव, किनखेड असे फिरत फिरत पानेट येथे आले. नेरपिंगळाईला त्यांच्या सान्निध्यात परतवाड्याचे गोविंद हुंडीकर जवळजवळ 6 महिने होते. परतवाड्याच्या योगानंद स्वामींशीही त्यांचा निकटचा आणि लगतचा संबंध होता. श्री ब्रह्मचारी बुवा तेजस्वी, उंच आणि गोरेपान असं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी योग साधला असल्याने त्यांचे तेज प्रखर झाले होते. त्यांची जिव्हा भ्रुकुटीपर्यंत वर आणि वक्षापर्यंत खाली जात असे. त्यांना पक्ष्यांची भाषाही अवगत झाली होती. त्यांच्या चेहऱ्यावरील प्रभा गूढ आणि गांभीर्याची असे. फिरत फिरत ते तिथे पानेटला येण्यापूर्वी काही दिवस मलकापूरला विष्णूचा सावजिंतीकडे होते असे मुलाखतीतून समजते. त्यांनी आपली ओळख कोणासही दिली नाही. त्यांना त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल कोणी विचारले की ते म्हणत, मला कोणीही नातलग नाही, कोणी दिसतो का माझ्याकडे आलेला. एवढे मात्र खरे की ते वर्षातून एक वेळेस उत्तर हिंदुस्थानामध्ये जात असत. ब्रह्मचारी महाराजांबद्दल काही लोकांची वेगवेगळी मते आहेत. कोणाच्या मते ते नरगुंदकर भाव्यांपैकी एक होते, तर कोणाच्या मते ते नाना फडणवीसांचे पुतणे होते. पण पिलकवाडी येथील जुन्या पिढीतील लोकांच्या मते ते नानासाहेब पेशवेच होते. त्यांच्या या मताच्या आधारे व काही लिखित माहितीच्या आधारे ते नानासाहेब पेशवेच असावेत असे वाटते. श्री ब्रह्मचारी महाराज पानेट येथे आल्यावर त्यांना पिलकवाडी येथील सीताराम गंभीरजी पाटील यांच्याशी परिचय झाला. पाटील यांनी श्री ब्रह्मचारी बुवांची एकनिष्ठपणे सेवा केली. त्यांना एका पडक्या बारुदी मंदिराजवळ नदीच्या काठी गवताची एक झोपडी बांधून दिली. त्या झोपडीतच ते राहत असत. पुढे नामदेव गंभीरजी पाटील यांनी 36 खांबांचा मठ त्यांना बांधून दिला. त्या मठात बुवांनी मारुतीरायाची मूर्ती प्रतिष्ठापित केली. श्री ब्रह्मचारी महाराज यांच्या अंगावर जखमांचे घाव होते. ते कधीही उघड्याने स्नान करीत असत, तर कपड्यांसहित स्नान करीत आणि नेहमी कपड्याने अंग झाकून घेत असत. श्री ब्रह्मचारी महाराजांनी एकदा रामकृष्ण शास्त्री यांना बोलावून घेतले आणि त्यांना सांगितलं की मी काशी विश्वेश्वराच्या दर्शनास आत्मरूपाने जातो, तेव्हा तुम्ही येथे शंकराचे नामस्मरण करीत 3 रात्रींपर्यंत माझ्या शरीराचे रक्षण करावे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे शंकराचा जप करीत शास्त्री त्यांच्या देहापाशी बसून राहिले. 3 दिवसानंतर त्यांच्या शरीरामध्ये हालचाल सुरू झाली व ते झोपेतून जागे झाल्याप्रमाणे उठून बसले आणि भक्तांना सांगू लागले की माझ्या सव्य बाजूस एक बोरीचा वृक्ष आहे. त्या वृक्षाखालील जमीन खणून पाहिल्यास तेथे श्री विश्वेश्वर स्वयंभू रूपाने विराजमान झालेला दिसेल. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वजण घमेली, फावडे, कुदळी घेऊन मुखाने हर हर महादेव असा गजर करीत जमीन खणू लागले. 40 फूट खोल खणल्यावर त्यांना तिथे साक्षात श्री काशी विश्वेश्वराचे शिवलिंग दिसले. त्यास पंचामृताने स्नान घालून रुद्राभिषेक केला गेला. तेव्हापासून येथे महाशिवरात्रीला शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येतो. आम्हीही तेथे गेलो असता आम्हालाही तेथील ग्रामस्थांनी शिवलिंग जमिनीच्या खाली 40-50 फूट आत दबलेले आहे असे सांगितले. ते ब्रह्मचारी महाराजांच्या झोपडीच्या म्हणजे सध्या तिथे एक ओटा आहे आणि त्यावर एक शिवपिंड आहे. विरुद्ध दिशेने पूर्णा नदीच्या पलीकडच्या द्वारावर आहे. तेथील ग्रामस्थ सांगतात की नदीच्या पुरातील गाळाने हे शिवलिंग दरवर्षी जमिनीत दबले जाते
आणि शिवरात्रीच्या उत्सवासाठी काही दिवस आधी आम्ही माती उकरून ते मोकळे करतो आणि तिथेच महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात येतो. ब्रह्मचारी महाराजांच्या अनेक लीला आणि चमत्कार आहेत. त्यांनी अनेक भक्तांना मार्गदर्शन केले. शके 1826 माघ कृष्ण षष्ठी शनिवार म्हणजे दिनांक 25 फेब्रुवारी 1905 रोजी ब्रह्मचारी महाराजांनी हनुमंतरायाकडे वैकुंठास जाण्याची आज्ञा मागितली आणि ते करुण मुद्रेने हनुमंतरायाकडे पाहू लागले. तोच हनुमंताच्या गळ्यातील हार तुटून पडला हा संकेत मानून त्यांनी त्याच दिवशी समाधी घेतली. त्यांच्या पार्थिव देहास भक्तांना सांगितल्याप्रमाणे पयोष्णी तीरी श्री विश्वेश्वराजवळच समाधी देण्यात आली. हजारो भाविक भक्तांनी तेथे भागवत, हरिपाठ, कीर्तन सप्ताह साजरा केला. समाधी 7 दिवसपर्यंत रुद्राभिषेक केला गेला. दिनांक 4 मार्च 1905 म्हणजे महाशिवरात्रीला उत्सवाची सांगता झाली. तेथील संस्थानाद्वारे हा उत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. संस्थांची 95 एकर जमीन आहे. सध्या या संस्थांचे अध्यक्ष सदाशिव श्रीराम ठाकरे असून ते ह्या कार्यात सक्रिय सहभाग घेत असतात. प्रत्येक भक्ताने श्री क्षेत्र पानेट येथे जाऊन श्री गजानन महाराजांच्या या गुरुबंदीच्या समाधीचे दर्शन घेऊन जीवन धन्य करून घ्यावे. श्री गजानन महाराज क्रांतिकारकांना का भेटत असत? महाराजांचा क्रांतिकारकांशी कोणत्या प्रकारचा संबंध होता? महाराजही 1857 मधील बंडात सामील होते काय? मात्र तसे मुळीच नाही. 1857 मधील हे क्रांतिकारक खऱ्या अर्थाने संतपदास पोचले. त्यांच्याशीच महाराजांचा संपर्क होता. महाराज विदेही होते. ज्यांच्यात ईश्वरत्व प्रकट झाले आहे त्यांच्या अध्यात्म मार्गातील अडचणी ते दूर करीत असत. त्यासाठीच तर त्यांचा अवतार प्रकट झाला होता. जोड मोहा येथील श्री खटेश्वर महाराज, बग्गीचे श्री मणिराम बाबा, शिवरचे श्री ब्रजभूषण, उमऱ्याचे श्री मियासाहेब, मंगळूरचे श्री बिरबलनाथ महाराज, कुरुमचे श्री मेहताबशा अशा पूर्वजीवनाची साध्यंत माहिती नसलेल्या अनेक संतांशी श्री गजानन महाराजांचा संपर्क होता. तसेच त्यातील सर्वजण महाराजांचा आदर करीत असत आणि त्यांचे पूजनही करीत असत. वास्तविक महाराजांचे वय इतरांच्या वयाशी जुळत नाही. महाराज विशेष बोलत नसत. मात्र जी काही गुप्तचर्या होत असे ती ईश्वरी मार्गाच्या अनुभूतीची आणि अध्यात्माचीच होत असावी. अन्यथा महाराज सदा न कदा मौन धारण करीत असत किंवा गणिगण गणात बोते ह्या भजनाचा जप करीत असत. ब्रह्मचारी महाराजांचे व श्री गजानन महाराजांचे गुरु एकच म्हणजे अक्कलकोटचे समर्थ स्वामी आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे ते ब्रह्मचैतन्यांकडे राहिले. तेथे योगसिद्ध होऊन फिरत फिरत ते पानेट येथे आले. सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या भेटीस गेल्याचे उल्लेख अनेक ठिकाणी सापडतात. श्री गजानन महाराज ब्रह्मचारी महाराजांच्या भेटीसाठी अधूनमधून जात असत. त्यावेळी त्यांच्यासोबत कोणीही नसे. ते दोघे एकांतात चर्चा करीत असत. चर्चा झाली की मग दोघांची पूजा अर्चा सुरू होत असे. श्री गजानन महाराजांविषयी त्यांना अतिशय आदर होता. ब्रह्मचारी बुवा महाराजांना आपल्या आसनावर बसवीत व स्वतः बाजूला बसत. ते स्वतः श्री गजानन महाराजांची उष्टीपत्रावळ सुद्धा काढीत असत. पिलकवाडीचे कैलासवासी पांडुरंग पाटील यांनी ब्रह्मचारी महाराजांवर लिहिलेल्या पोथीत असा उल्लेख आहे की एकदा सोमवती पर्वणीचे वेळी या दोघाही संतांची भेट झाली आणि गिणगिणाट उठले जाऊन गाडी स्थळी बैसले. जातो रे म्हणत त्यावेळे चिलीम देत बन्सीलाल अरे जाय रे वेळ गमावली. स्तब्धची आम्ही न समजे त्या काळी साध्यंत वर्तमान कहाणी सांगत बन्सीलाल आंगे. गणपती बाबा बाहेर लिंबासमोर स्वामी खाली विश्वेश्वरावर परी न हालती जाग्यावरून वदता अपार न जाती गिनगिनाट. श्री ब्रह्मचारी महाराजांचे चरित्र ह्यातून हा उल्लेख आहे. मग श्री ब्रह्मचारी महाराज स्वतः महाराजांजवळ गेले. श्री गजानन महाराज बैलगाडीत बसले होते. त्यांनी महाराजांना चिलीम भरून दिली. श्री गजानन महाराजांनी चिलीम ओढता ओढता पालथी घातली. त्यावेळी श्री गजानन महाराज यांना सतत गणगणचा जप करीत असल्याने गिणगिणे बाबा किंवा गिणगिणाट बाबा असेही म्हणत असत. श्री ब्रह्मचारी महाराज श्री गजानन महाराजांपेक्षा वयाने मोठे असले तरीही ते महाराजांचा सन्मान करीत असत. ते जेव्हा 1877 साली पानेट येथे आले तेव्हा ते साधारण 55-60 वर्षाचे होते. दोघांचेही गुरु एकच व ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. महाराजांची भ्रमंती जेव्हा अकोटमधील परिसरामध्ये असे तेव्हा ते मुंडगाव, पानेट, अडगाव, अकोलखेड आणि अकोले जहागीर येथेही जात येत असत. या दोघांनी एकदा अकोटच्या श्री नरसिंह महाराजांना
अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांकडे नेले होते. शके 1822 सोमवती दिनांक 18 फेब्रुवारी 1901 श्री गजानन महाराज अंदुरा येथे पयोष्णी स्नान करून तेथून वांगेश्वर येथे येऊन पुढे पानेटला श्री ब्रह्मचारी महाराजांकडे गेले होते. आता आपण श्री माधवनाथ महाराज चित्रकूट करवी यांची माहिती वाचूया. पृष्ठ क्रमांक आहे 314. श्री गजानन महाराजांच्या समकालीन संतांमध्ये श्री माधवनाथ महाराज हे एक थोर नाथपंथीय संत होऊन गेले. ब्रह्मगिरी रत्नपारखी हे माधवनाथांच्या घराण्यातील मूळ पुरुष होते. म्हणजे माधवनाथांचे ते पणजोबा होते. त्यांचे मूळ गाव नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांगरी बुद्रुक हे होय. हे एक छोटंसं खेडेगाव आहे. येथे बहुसंख्य वस्ती ब्राह्मणांची होती. तेथील सर्व मंडळी यजुर्वेदीय ब्राह्मण होती. ब्रह्मगिरी रत्नपारखी यांना रामचंद्र, बापू आणि कचेश्वर अशी 3 अपत्ये होती. ह्यापैकी रामचंद्र हे वेदशास्त्र पारंगत होते. त्याकाळी नाशिक जिल्ह्यात त्यांची अतिशय ख्याती होती. ते सात्विक आणि कर्मठ होते. रामचंद्रपंत यांचा मल्हारराव, नारायणराव आणि रावजी ही 3 मुले आणि 2 मुली असा त्यांचा परिवार होता. मल्हारराव हे कोपरगाव येथील मामलेदार कचेरीत कारकून होते. ते स्वभावाने शांत, धार्मिक आणि उदार अंतःकरणाचे होते. त्यांचा विवाह भगवंतराव बक्षिगिरी यांची नात म्हणजे भाऊ बक्षिगिरी यांची मुलगी मथुरा हिच्यासोबत झाला. बक्षिगिरी कुटुंब मूळचे नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे राहणारे. भगवंतरावांनी मोंगलाईतील माळ्याचे घोगरगाव या गावची 8 आण्याची पाटीलकी विकत घेतली आणि त्या कामावर भाऊंची नेमणूक केली. मथुरा ही त्यांची एकुलती एक कन्या होती. तिचा जन्म उज्जैनीस झाला होता. श्रावणी सोमवारचा दिवस. मथुराबाई प्रातःकाळी स्नान आटोपून श्री महाकालेश्वर व श्री हरसिद्धी यांच्या दर्शनासाठी निघाल्या. दर्शन आटोपून त्या आपल्या आजोबांच्या घरी परत आल्या आणि नियमाप्रमाणे देवपूजेस बसल्या. त्यावेळी मथुराबाईंचं वय 14 वर्षे इतके होते. त्यांच्या मुद्रेवर विलक्षण असे तेज झळकत असे. त्या नेहमी आनंदी असत. परमेश्वराच्या भक्तीमध्ये कधीकधी त्या स्वतःला विसरून जातात. एकेवेळी त्या पूजापाठात तल्लीन झाल्या असता तेथे एक साधू आला. हे घर म्हणजे उज्जैनी येथील त्यांचे आजोबा राहत होते तो वाडा. मथुराबाईंचे आजोबा त्यावेळी दारातच उभे होते. त्यांनी त्या साधूचे स्वागत केले आणि त्याला घरात नेले. भक्तीमध्ये तल्लीन असलेल्या मथुराबाईंच्या चेहऱ्यावरचे हे आगळे वेगळे तेज पाहून तो साधू आश्चर्यचकित झाला. पूजा आटोपून मथुराबाईंनी त्या साधूचे दर्शन घेतले. साधूने त्यांना आशीर्वाद दिला आणि आपल्या झोळीतून पार्वतीसह नंदीवर विराजमान झालेला तांब्याचा महादेव म्हणजे महादेवाची मूर्ती मथुराबाईंच्या पदरात प्रसाद म्हणून दिला आणि तो म्हणाला, तुला 5 मुले आणि 1 कन्या होईल. त्यापैकी दुसरे मूल अदृश्य होईल. तिसरे मूल मात्र प्रासादिक, अलौकिक आणि लोकोद्धारक असे निपजेल. या मूर्तीची तू भक्तिपुरस्सर नित्य पूजा करून सोमवारचे व्रत करीत जा असे म्हणून तो साधू निघून गेला. साधूने सांगितलेला नियम मथुराबाईंनी अखेरपर्यंत पाळला. कोपरगावी असता मल्हारराव आणि मथुराबाई यांच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला. दुसरे वेळी मात्र काही दिवस जाऊन गर्भ अदृश्य झाला. आतल्या आत नाश पावला. तेव्हा साधूने सांगितलेल्या गोष्टीची मथुराबाईला आठवण झाली व त्याच्यावरचा विश्वास अधिक पक्का झाला. त्यानंतर मल्हारराव सपत्नीक महायात्रा करण्यास निघाले. जाताना चित्रकूट येथे उतरून त्यांनी त्यांचा चुलत भाऊ बाळकृष्ण पंत यांची भेट घेतली. त्यावेळी मथुराबाई 5 महिन्याच्या गरोदर होत्या. त्यांचा मुक्काम चित्रकूटजवळ करवी येथे दंडोपंत ह्या त्यांच्या चुलत भावाकडे होता. तेथून काशी, प्रयाग, गया इत्यादी तीर्थे करून त्या पुन्हा करवी येथे आल्या. परंतु त्या समयास मथुराबाईचे 9 महिने पूर्ण झाले असल्याने त्यांना तिथेच मुक्काम करावा लागला. उत्तर भारतातील चित्रकूट करवी हे तीर्थस्थान आहे. शके 1779 चैत्रशुद्ध प्रतिपदा दिनांक 23 मार्च 1857 गुढीपाडवा. करवी शहरवासियांनी नववर्षाच्या दिनानिमित्त सुप्रभाती सडा संमार्जन करून रांगोळ्या घालून गुढ्या उभारल्या होत्या. सर्वत्र आनंदाचा वर्षाव होत होता. त्या दिवशी बाळासाहेबांच्या मंदिरात बसून श्री विठ्ठलनाथ महाराज दर्शनास येणाऱ्या भक्तजनांना आज तो आनंद आनेवाला आहे असे सतत सांगत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक आगळाच आनंद विलसत होता. श्री विठ्ठलनाथ महाराज हे नाथपंथ परंपरेतील एक तपस्वी संत होते. ते तपोनिधी आणि सर्वशक्तिमान असे योगी होते. त्यांचा पोशाख म्हणजे कमरेस एक लंगोटी, हातात एक आडव्या मुठीचा दांडा आणि पाठीवर लोंबत असलेली एक बोचरी लोटी.
ते नेहमी अयाचित वृत्तीने राहत असल्याने अयाचित बुवा ह्या नावाने ते प्रसिद्ध होते. मथुराबाई पूजेकरता श्री बाळासाहेबांच्या मंदिरात आल्या. पूजा करून त्यांनी प्रदक्षिणा घालावयास सुरुवात केली आणि 11व्या प्रदक्षिणेच्या समयी त्यांना प्रसूती वेदनांचा भास झाला. 11वी प्रदक्षिणा कशीबशी पूर्ण करून त्यांनी जामदारखान्याची खोली जी विठ्ठलनाथ महाराजांसाठी तयारी करून ठेवलेली होती ती गाठली. तेथे त्यांनी एका पुत्रास जन्म दिला. तो पुत्र म्हणजेच श्री माधवनाथ महाराज होत. अशा या शुभदिनी शुभस्थळी जन्मास आलेले श्री माधवनाथ महाराज लोकांना एका विशिष्ट अवताराची जाणीव देऊनच अवतरित झाले. करवी येथे 2 महिने मुक्काम करून सर्व मंडळीनंतर पांगरी या गावी परत आली. तेथे त्यांना साधूच्या आशीर्वादानुसार आणखी 2 पुत्र आणि 1 कन्या झाली. श्री माधवनाथ महाराजांमध्ये वयाच्या 5-7 वर्षातच बुद्धिमत्ता व अवतारीय संतांची लक्षणे स्पष्टपणे दिसू लागली. ते एकपाठी होते. एकदा त्यांच्या आजोबांनी त्यांना शाबासकी दिली आणि त्यांच्या पाठीवरून हात फिरवून मस्तकावर ठेवणार तोच बाळ माधवनाथ त्यांना म्हणाले, आजोबा, डोक्यावर हात ठेवू नका, कारण ते मंत्रांचे मूळ स्थान आहे. अवतारी पुरुषाची हीच पूर्वचिन्हे त्यांच्या बोलण्यातून कृतीतून नेहमी प्रकट होत असत. माधवनाथांच्या बालपणीच त्यांच्या वडिलांचा मल्हाररावांचा मृत्यू झाला. जिल्हा नाशिक, तालुका सटाणे येथे रावसाहेब यशवंतराव भोसेकर मामलेदार उर्फ देव मामलेदार आल्याचे कळले. तेव्हा माधवासह मथुराबाई एक मनुष्य आणि पाटलांचे आईस सोबत घेऊन सटाण्यास गेल्या. त्यांनी महादेवाच्या मंदिरात बिऱ्हाड ठेवले. सामान ठेवल्यावर बरोबर माधवाने दर्शनाला जाण्याची घाई केली. चला, नाही तर मी चाललो, असे म्हणून तो एकटाच निघाला. मथुराबाई सामान तिथेच टाकून त्याच्या मागोमाग निघाल्या. देव मामलेदारांचे घराजवळ माधव जातो तोच वाड्यातून देव मामलेदार स्वतः माधवाच्या सामोरे आले. दर्शनासाठी अतिशय गर्दी होती, तरी त्यांनी ह्या बालमूर्तीस पाहून त्याला त्यांचे मंडळींसह व्यवस्थितपणे आपणाकडे आणण्याविषयी एका शिपायाला सांगितलं. जवळ जाताच माधवाने साधूवर्यांना साष्टांग दंडवत घातला आणि त्यांच्या कमरेस घट्ट मिठी मारली. मथुराबाई महाराजांच्या चरणी लीन झाल्या. माधवाचा हात धरून महाराज मथुराबाईस म्हणाले, हाच मा उज्जैनीचा प्रसाद. मथुराबाईंनी उत्तर दिले, होय महाराज. नंतर महाराजांनी ह्या मंडळीस आपल्या पत्नी रखमाबाई यांच्याकडे नेले आणि त्यांची चांगल्या प्रकारे व्यवस्था करण्यास सांगितले. त्यांचे कुटुंब म्हणजे प्रत्यक्ष रखुमाईच होती. रात्री मामलेदारांनी माधवाची एकंदर हकीकत त्यांना निवेदन केली. त्यावेळी माधवनाथ अवघे 10 वर्षाचे होते. भोजनानंतर महाराजांनी माधवास आपल्या बिछाण्यावरच झोपण्यास सांगितले. या मंडळींचा तेथे 7-8 दिवस मुक्काम होता. त्या अवधीत या बालकाचे भजन, पूजन इत्यादी विधी पाहून मामलेदार संतुष्ट झाले आणि मथुराबाईस म्हणाले, माधवाची नीट जोपासना करा. हा तर गादीचा मालक आहे. 3 महिन्यातच ते दिसून येईल. मात्र याला चित्रकूट येथे न्या. मथुराबाई पांगरीस परत आल्यावर त्यांनी 2 दिवसांच्या आतच चित्रकूटमध्ये असलेल्या बाळकृष्ण पंतांनी खर्ची पाठवली आहे. माधवास ताबडतोब करवीस घेऊन या, असा मजकूर असलेलं पत्र मिळालं. त्याप्रमाणे मथुराबाईंनी माधवासह करवी येथे जाण्याचे ठरवले. चुलतबंधू आप्पा पाटील यांस बरोबर घेऊन मथुराबाई करवी येथे पोचल्या. चित्रकूटला पेशव्यांचे नातू भाऊसाहेब जोग यांचे आलिशान निवासस्थान होते. त्यांच्या परिवारात मोरशास्त्री, सखाराम बापू, दीपाण अशी श्रेष्ठ मंडळी होती. त्या सर्वांनी हा तरतरीत आणि तेजपुंज मुलगा पाहिला आणि कैलासवासी श्री विठ्ठलनाथ महाराजांच्या गादीवर हाच योग्य वारस आहे अशी त्या सर्वांची खात्री पटली. सन 1867च्या गुढीपाडव्याला उत्तम भरजरी पोशाख आणि अलंकार घालून माधवाला श्री विठ्ठलनाथ महाराजांच्या गादीवर बसवून समारंभपूर्वक वाद्यांच्या गजरात त्याचं श्री माधवनाथ महाराज असं नामकरण झालं. नामकरणानंतर त्यांचे कपडे आणि अलंकार उतरवून नाथपंथीयांचे वैशिष्ट्य असणारी शैली शृंगी देऊन श्री माधवनाथ यांना एका गुहेत नेऊन श्री गुप्तनाथांच्या मूळ समाधीपाशी बसवण्यात आलं. दार बाहेरून बंद करण्यात आलं. काही वेळानंतर आतून अल्लख असा ध्वनी आला. मथुराबाईंचा माधव खरोखरच श्री माधवनाथ बनून बाहेर आला. श्री गुप्तनाथांच्या समाधीपाशी दीक्षा घेऊन बाहेर येताच ते तडक अरण्यात निघून गेले. करवीच्या गादीचे सुखवैभव हे विषासमान मानून त्यांनी देशात दूरवर संचार केला. वणी त्र्यंबकेश्वरच्या डोंगरात अनेक महिने ते केवळ कडुनिंबाचा पाला खाऊन राहिले. श्री माधवनाथ महाराज
जवळजवळ 37 वर्षे अज्ञातवासात होते. श्री साईनाथ महाराज आणि श्री गजानन महाराज हे माधवनाथांचे समकालीन. ते एकमेकांना भाई के बेटे ह्या भावनाने आणि वात्सल्याने वागवीत. श्री देव मामलेदार, श्री गजानन महाराज आणि श्री साईबाबा हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचे शिष्य. हे तिघेही एकाच गुरूंचे शिष्य असल्याने ते एकमेकांचे गुरुबंधू होतात. श्री माधवनाथ हे देव मामलेदारांचे शिष्य म्हणजेच श्री गजानन महाराजांच्या दृष्टीने भाई के बेटे होते. या थोर नाथपंथीय परंपरेतील योगी श्री माधवनाथ महाराज यांनी हिंगणघाट येथे शके 1857 फाल्गुन षष्ठी म्हणजे दिनांक 14 मार्च 1936 देह विसर्जन केला. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश ह्याचे वाचन करीत आहोत. त्याचा भाग 73 आज पाहूया. आज आपण पाहणार आहोत श्री गोपाळदास महंत नाशिक यांची माहिती. पृष्ठ क्रमांक आहे 316. श्री गजानन महाराजांच्या प्रमाणे श्री गोपाळदास हे कोठे जन्मले किंवा कोठून आले ह्यांचा थांग पत्ता लागत नाही. त्यांच्या पूर्वजीवनाविषयीचा संदर्भ कोठेही सापडला नाही. नाशिक येथे गोदावरी नदीच्या काठावरील भाटे यांच्या धर्मशाळेच्या मागे आळवांची मोठी खाच होती. त्या खाचेतील चिखलात गोपाळदास रात्रंदिवस पडलेले असत. लोकांना त्यांच्या श्रेष्ठत्वाची कल्पना जरी नसली तरी ते परोपकाराच्या भावनेने, प्रेमाच्या भावनेने त्यांना त्या चिखलातून वर काढीत असत. पण चिखलातून बाहेर काढताच ते पुन्हा त्या चिखलात जाऊन पडत असत. त्यांना चिखलातून बाहेर काढण्याचा हा प्रकार नेहमी चालत असे. त्यांचा कोणाचाही काहीही त्रास होत नसे. ते काही बोलत नसत किंवा खात पीत नसत. त्यांना जवळजवळ देहभान नव्हतेच. चिखलात पडलेले असताना कधीकधी त्यांच्या अंगाभोवती सापाने वेटोळे घातलेले असत. त्यामुळे लोकांची त्यांच्याजवळ जाण्याची हिंमत होत नसे आणि त्यांची निर्भयता पाहून त्यांच्यातील श्रेष्ठत्वाची भावना निर्माण होई. साधारण माणसाचे हे काम नाही. असे जवळजवळ 3 वर्ष ते त्या चिखलामध्ये पडून राहिलेले होते. शेवटी एके दिवशी तेथील नांदगावकर, दत्तोपंत चाफेकर आणि त्यांचे काही अनुयायी यांनी त्यांना चिखलातून काढून राममंदिरात आणून बसवण्याचा निश्चय केला. ठरल्याप्रमाणे एक दिवस सर्वांनी मिळून त्यांना त्या चिखलातून बाहेर काढलं. गोदावरीच्या पाण्याने त्यांना स्नान घातलं आणि श्रीराम मंदिरात दरवाजाच्या ओसरीमध्ये आणून उभं केलं. गोपाळदास तिथे उभे तर राहिलेच, पण काही काळापुरते नाही तर तब्बल 1.5 वर्ष ते तसेच्या तसे उभे राहिले. भक्तजन त्यांना नैवेद्य म्हणून अन्न आणीत, परंतु त्यांचा उपयोग होत नसे, कारण खाणे तर दूरच त्याकडे ते बघतही नसत. कोणी त्यांना आपल्या हाताने अन्न खाऊ घालण्याचा प्रयत्न केलाच तर तोंडात घातलेला घास ते तसाच थुंकून टाकत किंवा त्यातील थोडासा खात असत. हे काहीच बोलत नसत. नेहमी मौनच बाळगून असत. 1.5 वर्षानंतर त्यांनी बैठकीस सुरुवात केली. तेव्हापासून त्यांनी तेथे दुनी ठेवायला सुरुवात केली. त्यांचे काही ठराविकच शब्द असत. त्यांची भाषा, खुणा आणि हातवारे करणे ह्यांचे अर्थ कोणालाच समजत नसत. मुकेपणाचे बोलणे ज्याचे तोची जाणे असे ते समजण्यास मात्र कठीण असत. श्री माधवनाथ ही सांकेतिक भाषा जाणत असत. श्री माधवनाथ जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे जात तेव्हा तेव्हा त्या दोघांमध्ये जो संवाद होई तो त्यांनाच बरोबर समजे आणि जे विशिष्ट प्रकारचे अंगविक्षेप होत असत ते सगळे त्यांनाच समजत. इतरांना त्यातून काहीही अर्थबोध होत नसे. त्यामुळे लोकांच्या दृष्टीने हे संतगण वेडे ठरतात. ज्या थोर विभूती असतात त्यांच्या दृष्टीने जग अज्ञानी असतं. गोपाळदास महंतांचे इष्टदैवत श्री नृसिंह हे होते. ते सतत नरसिंह असा मंत्रोच्चार करीत असत. त्यांच्या या नेहमीच्या नामजपामुळे लोक त्यांना नरसिंह महाराज म्हणत असत. त्यांच्या ध्यानदेवतेचे अधिष्ठान ते जेथे बसत असत तेथील खांबातच त्यांनी निश्चित केलं होतं. त्या खांबाला ते कोणाचाही स्पर्श करून देत नसत किंवा टेकूही देत नसत. त्यांना एक सवय होती, ती म्हणजे गांजा ओढण्याची. ते गोरख गांजा किंवा साधा गांजा ओढत असत. त्यांना हे केवळ व्यसन होते असे म्हणता येत नाही. संत आणि त्यागी लोक व्यसनाच्या अधीन होत नसतात. ते केवळ तसा देखावा करतात. ते नेहमी म्हणत असत,
ये तो माप मापना है. काही वर्षानंतर ते खुल्या शब्दाने बोलू लागले, पण तेही सीमितच. त्यांच्या परीक्षेत उतरलेल्या भक्तांसाठीच ते बोलणे असायचे. किंवा श्री माधवनाथ महाराजांकडून आलेल्या व्यक्ती, विशेष करून रात्री 12च्या पुढे शांतवेळी त्यांच्याशी वेदांत, धर्म, इतर विषयांवर चर्चा करीत. त्या ज्ञानचर्चेवरून ह्या वेड्या माणसाचे ज्ञान किती अगाध आहे याची कल्पना लोकांना येईल. श्री माधवनाथांचा काही विषय बोलण्यात निघाला म्हणजे ते त्यांच्याच रूपाचा उठाव घेऊन दाखवीत आणि आम्ही एक आहोत हे शब्दाने तर सांगतच व रूपानेही ते सिद्ध करून दाखवत. ही सत्यता त्यांनी अनेक लोकांना पटवून दिली. त्यामध्ये तात्यासाहेब वानवळे, दत्तोपंत चाफेकर, महादेव वैद्य, वासुदेव थत्ते, कर्डिले, मामलेदार असे मान्यवर होते. एकदा श्री माधवनाथ श्री गोपाळदास महंतांकडे गेले. तिथे गेल्यावर त्यांच्यासमोर उभे राहून त्यांनी आपले दंड थोपटले. ते पाहून लगेच श्री गोपाळदासांनी आपल्या मांडीवर थाप मारली. त्यावर माधवनाथांनी तोंडाशी हात नेऊन मोठा ध्वनी केला. तसेच गोपाळदासांनीही केले. अशा खुणा समजणं सामान्य बुद्धीला कठीणच आहे. ही अनुभवाने सिद्ध होणारी बाब होय. एकदा नांदगावहून दत्तोपंत वैद्य आणि थत्ते श्री माधवनाथांच्या दर्शनासाठी नाशिकला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी गंगेमध्ये स्नान करून श्री गोपाळदासांच्या दर्शनासाठी गेले. गोपाळदासांनी त्या तिघांनाही तिथे अडकवून ठेवले. तिघांनाही सूचनाचे झाले. छाती धडधडू लागली, कंप सुटू लागला. थोड्या वेळाने शांत वाटल्यावर त्यांनी एकमेकांना विचारले, पण कोणालाच काहीच उमजले नाही. रात्री 12 वाजता पूर्व दरवाजास कुलूप लागल्यानंतर गोपाळदासांनी त्या तिघांनाही जवळ घेऊन श्री माधवनाथ व मी हे एकच कसे आहोत, एकमेवा द्वितीयच अशी आमची स्थिती झालेली असते. त्यांची एकरूपता कशी असते, वेदांत म्हणजे काय, यामधील आत्मा, प्रकृतीचा देहाशी संबंध यावर विवेचन करून देहाशी त्यांचा संबंध कसा असतो आणि देहात राहून ते तत्त्व कसे जाणावे, कुंडलिनी जागृत कशी करावी, हे सर्व गूढ विषय विस्तृतपणे सांगितले. पहाटे 4 वाजेपर्यंत हे विषय पूर्ततेसह सांगून झाले. ह्या सर्व प्रकारामुळे त्या तिघांना गोपाळदासांची महती तर पटलीच व इथे वाचकांनाही पटल्याशिवाय राहणार नाही. तात्यासाहेब वानवळे यांना हुशिंगाबाद येथे त्यांच्या मुलीच्या घरी गोपाळदासांना घेऊन जायची इच्छा होती. त्यांच्या मुलीस मुलगा झाला होता व तिची दर्शनाची खूप इच्छा होती. पण श्री गोपाळदासांनी तिथे जाणे नाकारले. शेवटी माधवनाथांची मध्यस्थी घालून वानवळेंनी त्यांचा होकार मिळवला आणि त्याप्रमाणे गंगापूर येथील 2 व्यक्तींना त्यांना आणण्यासाठी पाठवले. गाडी तयार आहे, चलावे अशी विनंती केली. पण नरसिंग अपना आसन छोड़कर इधर उधर नहीं जाता है, चलो जाओ यहाँ से, नहीं तो डंडा मिलेगा असे म्हणून ते मारावयास उठले. त्यांचे ते रूप पाहून त्यांना आणावयास गेलेले हे दोघेही जण पळून गेले. वानवळे निराश झाले. ते श्री माधवनाथांकडे गेले आणि त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा श्री माधवनाथांनी नारायण शेठ जवळ संदेश कळवला. आपके भाई कहते हैं की नर्मदा माता पुकारती है, जल्दी चलो. हा निरोप ऐकताच आपली फाटकी गोधडी घेऊन आणि विजार घालून ते टांग्यात बसले. गोपाळदास तसे नेहमी नग्नच असत, पण बाहेर जातेवेळी शक्यतो नग्नावस्थेत जात नसत. नाशिकवरून ते रेल्वेने अत्यंत शांत वृत्तीने निघाले. मध्ये कर्डिले मामलेदार यांच्या विशेष आग्रहावरून जळगाव येथे उतरले. तेथे उतरताच अत्यंत घाणेरड्या पाण्याने वाहणाऱ्या नाल्याकडे जाऊन त्यांनी पाणी पिऊन ते पिशाच्य वृत्तीच्या लीला करू लागले. त्यांना आणण्यास जे लोक गेले त्यांनाही तो पाण्याचा प्रसाद त्यांनी दिला. मात्र त्याची रुची सर्वांना नर्मदेच्या जलाप्रमाणे लागली. दुसऱ्या दिवशी हुशिंगाबादला जाऊन वानवळ्यांच्या मुलीला भेट देऊन ते लगेच थेट नाशिक येथे गेले. श्री माधवनाथ महाराज व श्री गोपाळदास महंत म्हणजे नरसिंह महाराज यांच्या भेटीचे बरेच उल्लेख सापडतात. त्यांचा संवाद गुप्त स्वरूपाचा असे. कधी शरीराद्वारे ते वेगवेगळ्या क्रिया करून एकमेकांशी बोलत. ही त्यांची सांकेतिक भाषा कोणासही न कळणारी अशी असायची. कधीकधी हे 2 महात्मे राममंदिरापासून दूर गोदावरीच्या पात्रापलीकडे असलेल्या टेकडीवर जात. तेथे त्यांचे काय बोलणे व्हायचे याबद्दल कोणालाही काहीही माहिती नाही. एकदा असाच त्या दोघांबरोबर जाण्याचा योग तात्यासाहेब वानवळे यांनाही आला. त्यांना त्या टेकडीवरील पवित्र आणि गुप्त अशा स्थानाचे दर्शन झाले आणि तेथे वसत असलेल्या गुप्त शक्तीचेही दर्शन घडले. मात्र त्यांच्यात जो संवाद झाला त्याचा काहीही अर्थबोध
वानवळे यांना झाला नाही. ती त्या दोनही महापुरुषांची भाषा त्रोटक तुटक आणि असंबद्धपणे सुरू असायची. ती कोणत्याही रूपकात असायची. शके 1827 मधील पौष महिना. दत्तोपंत चाफेकर, अण्णासाहेब थत्ते आणि हरिभाऊ चितळे हे त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथांची यात्रेस जाण्यासाठी नाशिक येथे मुक्कामी आले. माधवनाथ हे देखील या यात्रेसाठी येत असत. त्यांच्यासोबतच आपणही यात्रेला जाऊ या हेतूने हे तिघेही यात्रेसाठी आले होते. पण यावेळी माधवनाथ येथे आले नसल्याचे समजले. ते श्री गोपाळदासांच्या दर्शनाला गेले. दर्शन घेतल्यावर गोपाळदास बोलले, एक खंबे पर द्वारका है, फूल तो कुछ आने वाला नहीं, हार का मोती मल गया है, सीधे जाना, दर्शन लेना और पीछे आके यहाँ ही ठहरना. त्यांच्या अशा बोलण्यावरून या लोकांनी श्री माधवनाथ येत असल्याचे ओळखले. तिघेही त्र्यंबकेश्वरी गेले आणि दर्शन घेऊन परत नाशिक येथे आले. महंताच्या दर्शनास गेल्यावर ते बोलले, पान छके को पछाना नहीं, हम क्या करना. नाथ महाराज पान सुपारीचा उपयोग करतात म्हणून गोपाळदास त्यांना पान छका असे म्हणत. रात को यहीं रहना अशी त्यांना आज्ञा केली. सर्वांनी रात्री तेथेच मुक्काम केला. रात्रीच त्यांना तेथे कळले की नाथांच्या परिवारापैकी काशीनाथ नावाच्या त्याच्या शिष्याचे निधन झाले आणि त्या कारणाने नाथ त्र्यंबकेश्वरी येऊ शकले नाहीत. ह्या प्रसंगावरून त्यांची परस्पर विषयी किती संलग्नता होती हे दिसून येते. एकदा तात्यासाहेब वानवळेंनी श्री माधवनाथांना टांग्यात बसवून श्री गोपाळदासांकडे नेले. त्यांच्या भेटीनंतर त्या दोघांनाही सोबत घेऊन घरी परत येत असताना गोदावरीच्या पात्राजवळ टांगा येताच नाथ आणि गोपाळदास यांनी एकाएकी टांग्यातून उड्या मारल्या आणि वानवळ्यांना सांगितले, सीधे हात का घोडा छोड देव. घोडा सोडण्याचाच अवकाश तो खाली पडला आणि क्षणातच तेथे मरण पावला. या प्रसंगातून त्यांचे एकमेकांशी किती तादात्म्य होते याची खात्री पटते. सदाशिव नावाचा एक पोलीस कॉन्स्टेबल नेहमी श्री माधवनाथांच्या दर्शनाला येत असे. एका भेटीत नाथांनी त्यास गोपाळदास महंताकडे नेले. त्यावेळी गोपाळदास त्याला म्हणाले, हमारे बड़े भाई ने तुम्हारा काम हमारे तरफ लगा दिया. असे म्हणून त्यांनी त्या कॉन्स्टेबलचा हात धरून त्याला खाली बसवले आणि त्याच्या खिशात हात घालून 60 रुपयाच्या नोटा काढल्या आणि धुनीत टाकल्या. इससे 100 पट देना लगता है असे म्हणून त्याच्या पाठीवर 3 रट्टे दिले. नंतर 7-8 दिवसांनी त्याला लॉटरीत 6000 रुपये मिळाल्याचे कळले. हा प्रसंग येथे देण्याचे प्रयोजन एवढेच की एखाद्याच्या मनातील गोष्ट जाणून त्याविषयीचा संदेश एक महात्मा दुसऱ्या महात्म्याकडे कसा पोचवतो आणि त्या भक्ताच्या मनातील कर्म त्या महात्म्याद्वारे कसे केले जाते हेच यावरून लक्षात येते. एकदा माधवनाथ महाराजांनी वासुदेवराव थत्ते आणि त्यांच्या पत्नी यांना रामनवमीसाठी नाशिकला काळारामाच्या मंदिरात आणले. श्रीराम जन्म झाल्यानंतर त्यांना साक्षात रामाचे दर्शन घडविण्यासाठी पूर्व दरवाजाकडे गोपाळदासांकडे नेले. त्या दोघांनी महंताचे दर्शन घेताना आम्हास साक्षात श्रीरामाचे दर्शन पाहिजे असे सांगितले. त्याबरोबर दोनों भी रामदर्शन चाहते हैं तो ले ले असे म्हणून त्या दोघांनाही महंतांनी आपल्या चरणावर घातले. तेव्हा खरोखरच प्रकाशमय अशा स्थितीत श्रीराम दर्शन झाल्याचा त्यांना अनुभव आला. त्यानंतर दोघांच्याही पाठीचा नगारा करून त्यांना गोपाळदासांनी हाताने बडवले व साथ देते हैं असे म्हटले. आपली कृपा होईल तर का देणार नाही असे त्या दोघा पतीपत्नीने उत्तर दिले. तेव्हा महंतांनी श्री माधवनाथांकडे वळून त्यांची कडकडून भेट घेतली व अंदर के अंदर ही रह जाएगा असे म्हणून सर्वांना रजा दिली. सदाशिव रंगनाथ वानवळे यांची गोपाळदास महंतांवर श्रद्धा होती. नाशिक येथे मुक्काम झाला की ते काखेत मृगाजीन आणि हातात कंदील घेऊन गोपाळदासांच्याकडे जात असत आणि रात्रभर त्यांचा मुक्काम तिथेच असे. महंत त्यांना म्हणत की हमारा भाई तुम्हारे वास्ते जल्दी आता है. एकदा वानवळे श्री रामा मंदिरात जाताना 50 रुपयाची नोट खिशात घालून गेले. तेव्हा गोपाळदासांनी त्यांच्या खिशातील नोट काढून जवळ असलेल्या धुनीमध्ये टाकून जाळली आणि हसले. दुसऱ्या दिवशी त्यांना 50 रुपये बढतीचा हुकूम मिळाला. संतांच्या अशा अचाट क्रिया असतात. त्यांचा उलगडा घटना घडली की लक्षात येतो. एकदा श्री माधवनाथांचा मुक्काम नाशिक येथे होता. त्यांच्या मुक्कामाची वार्ता सदाशिव वानवळे यांना कोणीतरी सांगितली म्हणून ते सहजच दर्शनासाठी गेले. दर्शनाच्या वेळी नाथांनी म्हटले, हमारा भाई तुमको सब दे सकता है लेकिन तुम्हारा कार्य हमारे तरफ से ही करना चाहिए. ये भाई बड़े वस्ताद है. त्या दिवशी माधवनाथांनी त्यांना अनुग्रह दिला आणि उपदेश केला आणि रात्री गोपाळदासांच्याकडे जाण्यास सांगितले.
वानवळे महंतांकडे गेले. त्यांना दुरून बघताच गोपाळदास महंत प्रेमाने नाचायला लागले व भाई का छोकरा आया असे म्हणू लागले व त्यांच्या क्रिया व पूर्वी सांगितलेले हमारा भाई तुम्हारे वास्ते जल्दी आता है ह्याचा परस्पर पूरक संबंध होता. यावरून माधवनाथ आणि गोपाळदास महंत हे एकच आहेत हे त्यांना पटले. वानवळे यांची इतर साधूंवर भक्ती आणि श्रद्धा बसत नसे हे नाथांनी ओळखलेच होते. त्यांना एकदा साधूबद्दल अनादर न ठेवता एकाच रूपाने बघावे असे सांगितले. त्यांच्या भेददृष्टीने बघू नये असे सांगून गोपाळदास महंतांकडे पाठवले. त्यांना पाहताच अलंकार जो भी अलग रहते हैं तो भी सुनना तो एक ही है हे ऐकून वानवळे त्यांना आपली चूक कळली आणि निदान संतांठाई तरी असा भेदभाव करणे योग्य नाही असा त्यांनी निर्धार केला. वानवळे यांची मुलगी गंगूबाई होशिंगाबादला दिली होती. ती बाळणपणासाठी नाशिक येथे माहेरी आली असता गोपाळदासांच्या दर्शनासाठी गेली. तिच्या मनातील पुत्राची इच्छा महंतांनी जाणली व म्हणाले मिल जाएगा. काही दिवसांनंतर महंत वानवळ्यांच्या घरी एकटेच गेले व घराच्या सर्व भिंतींवर ठोकून आणि खुंट्यांना हात लावून ते निघून गेले. त्यानंतर थोड्याच वेळाने माधवनाथ येऊन त्यांनीही खुंट्या हलवल्या आणि तेही निघून गेले. त्यानंतर 2-3 दिवसांनी गंगूबाई प्रसूत होऊन त्यांना मुलगा झाला आणि लवकरच वारला. प्रसूतीस 1.25 महिना होऊन गेल्यानंतर त्या पुन्हा महंतांच्या दर्शनाला आल्या तेव्हा महंत म्हणाले हमारे पीछे भाई आ गए और हमने बैठाई हुई खुंटी बैठने को जरा देर है ऐसे करके फिर हला दिया आगे के बखत हमने दे दिया तुम होशिंगाबाद को ठहरना. पुढे महंतांनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्यांदा त्या माहेरी न येता होशिंगाबाद येथे राहिल्या व तिथेच प्रसूत होऊन त्यांना मुलगा झाला. अशा या संतांच्या खुणा आणि लीला त्यांनाच कळतात. असो, गोपाळदास महंत चहा आणि गांजा पीत असत. ते दररोज 400-500 वेळा गांजा ओढत. यावरून लक्षात येतं की ते काही साध्या माणसाचे काम नाही. गोपाळदासांचे प्रत्यक्ष अनुग्रह दिलेले शिष्य नव्हते. ते भाविक लोकांवर कृपा करीत आणि त्यांच्या श्रद्धा भक्तीचे फळ त्यांना देत. त्याचे जवळ नेहमी सूरदास नावाचा एक गृहस्थ राहायचा. सर्वस्वाचा त्याग करून तो तिथेच राहायचा आणि त्यांची सेवा करायचा. पुढे तो त्यांच्या कृपेने संत बनला. ते आपल्या निजानंदी मग्न असत. त्यांची भाषा फार मधुर असायची. हातवारे करणे, हसणे, विशेष प्रकारचे डोके हलवणे ही त्यांची नेहमीची सांकेतिक भाषा असायची. जो निष्कपट निष्काम वृत्तीचा भक्त असे त्यालाच हे सगळे कळत असे. शुद्ध अंतःकरणाच्या भक्तासोबत ते परमार्थामध्ये बोलत असत. असो, श्री गजानन महाराज व श्री गोपाळदास महंत यांची थोडी माहिती वाचूया. श्री गजानन महाराज व गोपाळदास महंतांचा फार जवळचा संबंध होता. संत कुठेही असोत पण त्यांचे संपर्क वेगळ्या पद्धतीने सुरू असतात. तसा नाशिकशी महाराजांचा फार निकटचा आणि जास्त काळ संपर्क राहिलेला आहे. श्री गजानन विजयमध्ये अध्याय 11 गोपाळदासांच्या भेटीचा उल्लेख सापडतो. वंदिली माय निलांबिका तेवी गहनी नाथ देखा तेथून आले नाशिका गोपाळदासास भेटाव्या. हा गोपाळदास महंत काळ्या रामाच्या मंदिरात धुनी लावून द्वारात पंचवटीच्या बसला असे. राममंदिरासमोर एक पिंपळाचा होता पार. शिष्यांसहित साधूवर तेथे जाऊन बसले. गोपाळदासाचा आनंद झाला. बोलले जवळच्या मंडळीला, आज माझा बंधू आला वऱ्हाडातून गजानन. श्री गजानन महाराज शिष्य भास्कर पाटील यांना घेऊन माघ कृष्ण चतुर्दशी दिनांक 11 फेब्रुवारी 1907 या महाशिवरात्रीसाठी नाशिक येथे आले. त्यांच्यासोबत शिष्य बाळाभाऊ आणि शिष्य पितांबर देखील होते. त्र्यंबकेश्वरचा नियोजित कार्यक्रम संपून ते सर्व शिष्यांसह गोपाळदास महंत यांना भेटण्यासाठी नाशिकला आले. काळ्या रामाच्या मंदिरात पूर्व दरवाजात गोपाळदास महंत धुनी लावून बसलेले असत. राममंदिरासमोर एक पिंपळाचा पार होता. त्या पारावर महाराज आपल्या शिष्यांसह जाऊन बसले. त्यांना पाहून गोपाळदास महंतांना खूप आनंद झाला. आनंदाच्या भरात ते जवळच्या मंडळींना म्हणाले, वऱ्हाडातून माझा बंधू गजानन आला आहे. तो आणि मी एकच आहे. जरी भिन्न भिन्न असलो तरी आमच्यात द्वैत मानू नका. त्यांच्या जवळच्या लोकांनी महंतांनी सांगितल्याप्रमाणे केले. ह्या 2 साधुवरांच्या भेटीत काय संवाद झाला हे जरी माहीत नसले तरी काहीतरी घडले असावे एवढं निश्चित. महाराजांची व महंतांची ही पहिली भेट नव्हती. यापूर्वीही त्यांचा संपर्क होता. महाराज नाशिकला बरेचदा जात. प्रकट होण्यापूर्वी ते मामलेदारांच्याकडेही 1.5 महिना होते असा संदर्भ सापडतो. या सगळ्या बाबींचा विचार केल्यास ह्या 2 बंधूंची ही भेट पहिलीच नसावी असे वाटतं.
ही भेट घेऊन महाराज पंचवटीहून नाशिकला धुमाळ वकिलांच्याकडे गेले. गोपाळदास महंत हे फार उच्च श्रेणीतील संत होते. त्यांनी शिष्य परंपरा केली नसल्याने त्यांचा कोणीही शिष्य नाही. त्यांच्याजवळ ते गायी, कुत्रे, पोपट असे अनेक प्राणी ठेवत असत. त्यांची लहर लागली की ते सर्वांना रजा देत, परंतु अखेरपर्यंत त्यांनी गायीचं रक्षण केलं. त्यांच्या सततच्या चिलीम ओढण्यावरून त्यांना असे व्यसन होते असे काही न वाटे, पण तसे नाही. संत कधीही व्यसनी नसतात. जे अशा व्यसनाच्या अधीन होतात ते संत होणे कठीणच. गोपाळदास महंत तपस्वी, त्यागी, संयमी वृत्तीचे असल्यामुळे तर त्यांच्या व्यसनाचा प्रश्नच येत नाही. त्यांच्याशिवाय ही माहिती आम्हास महत्भाग्याने मिळाली. या माहिती आधारे ही सेवा भक्तांच्या सेवेत आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. अशा या थोर संतांचे जन्मस्थान आणि माहिती जरी नसली तरी त्यांच्या नाशिक येथील काही लीला उपलब्ध आहेत. त्यांनी नाशिक येथे शके 1841 माघ वद्य नवमी शुक्रवारी आपली अवतार लीला संपवली. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय गजानन.